पण एक काळ आला जेव्हा 19 मध्ये एका मित्रानं काहीतरी अशा गोष्टी सांगितल्या ज्या मला वाटल्या की इम्पॉसिबल आहे. तो म्हणतो की कुठेही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जरी बसला तर मी इथं बसून त्याला आपण बरं करू शकतो, हिलिंग करू शकतो, अशा काहीतरी गोष्टी. आणि तो पण इंजिनिअरिंग नव्हता त्याचा, पण तो टेक्निकल लाईनमध्येच होता. आता ह्याला डील कसं करू, त्याला तोंडावर डायरेक्ट नाही असं नाही हे सांगणं योग्य नाही. म्हटलं बघू मिळव त्या माणसाशी, तो काय सांगतोय असं. डोकं दुखतंय ना, 5 मिनिटात तुझं हे करून देतो असं. कुठला आजार आहे ना, तू उद्यापर्यंत तू एकदम पक्का होशील असं बोलला. हा धडा तुला शिकायचा आहे, हा कुणी घेतला होता? तू स्वतः तुझ्याच सोलनं घेतला होता ना. पण काय आहे, माणसाला विसर पडते म्हणून ते आठवण राहत नाही. त्याच्या वेळी तो दुःखी होतो. दुःखी झाल्यानंतर सगळं लाईफ बर्बाद होते. डोळे बंद करून मी ते शिकतोय असं करून, आणि काही तुमचं त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन पोर्शन नाही, त्याच्यामध्ये काही लक्ष नाही. आतले ट्रॉमा तसेच आहेत. ते ट्रॉमा काढणं हे इम्पॉर्टंट आहे. सद्गुरूने ऑलरेडी मला निवडलंय की ॲज अ चॅनल, ॲज अ इन्स्ट्रुमेंट. आता तो त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवतोय मेसेज की बाबा जा रे बाबा ह्याच्याकडे जा. कुणी असो, मी असो, आय एम जस्ट गिव्हिंग माय एक्झाम्पल. त्यांच्यापर्यंत पोहोचायचं काम आहे ना, ते सद्गुरूच करतो. हो बरोबर. काहीतरी भगवत कथा वगैरे असं असणार ना, गुरुचरित्र वगैरे तसलं काहीतरी असणार. आपण जर समजा ते जस्ट रिडिंग बुक म्हणून वाचतो तर आपल्याला कळत नाही, त्याला अर्थ नाहीये. त्याच्या आतमध्ये घुसून त्याच्या पल्याड काय आहे ते बघायला पाहिजे, मग ते वाचन प्रॉपर आहे. की बाबा आपल्याला तो देव जो आहे तो संधी देतोय, तुमच्यापर्यंत ती मॉडॅलिटी पोहोचली आहे. तुम्ही व्हिडिओ प्रॉब्ली त्या व्हिडिओच्या स्वरूपात तुमच्याकडे मेसेज पोहोचली आहे, पण जस्ट एक कॉन्टॅक्ट करायचा तुम्ही करत नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे चंदन वाडकर. आणि चंदन सर जे आहेत ते एक आकाशिक रीडर, प्राणिक हिलर, टेलिपॅथी कम्युनिकेटर आहेत. आणि त्यांचा बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये, आणि खूप चांगले लोकांचे एक्सपिरियन्स आहे ज्यांना त्यांनी हील केले. सो आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया आकाशिक रीडिंग, टेलिपॅथी कम्युनिकेटर आणि प्राणिक हिलर जे आहेत ते हे एक्झॅक्टली कसं वर्क करतं आणि काय आहे. पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा. नमस्कार सर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि मला सर्वात आधी जाणून घ्यायचं आहे, टेलिपॅथी कम्युनिकेटर ह्यावरती खूप कमी चर्चा झाली आपल्या पॉडकास्टमध्ये. तर टेलिपॅथी कम्युनिकेटर, प्राणिक हिलर आणि आकाशिक रीडिंग ह्या तिन्ही गोष्टी आपण ट्राय करू कव्हर करण्यासाठी. सर्वात आधी तुमची सुरुवात ही कशी झाली ह्या क्षेत्रात? ॲक्च्युली पहिल्यांदा तुम्हाला मी थँक्यू म्हणणार आहे, धन्यवाद. बहुतेक आमचा हा पॉडकास्ट 2 सप्टेंबरमध्ये शूट होणार होता. हो करेक्ट. काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे माझी आई आजारी झाली तिथे म्हणून आपण ते डिले होत झालं, पण एकाएकी काहीतरी आपण परत भेटलोय. सो थँक्यू. फायनली झाला. येस, फायनली झाला. आणि तुझे पॉडकास्ट मी बघत असतो. ओके. आणि आय एम रिअली व्हेरी मच. तो ठक्कर साहेब आहे ना, प्रवीण दादा. अरे बापरे, एकदम खतरनाक, बेस्ट. मी प्रयत्न केला त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा, पण मला रिप्लाय नाही आला. सो आय वॉन्ट यू टू कम्युनिकेट. मला पाहिजे की मी त्यांच्याशी कम्युनिकेट करणार. मस्त भारी बोलतायत, एकदम मन ओतून बोलतात. सो माझा पण प्रयत्न असणार आहे की इथे पण मला जे अनुभव आहेत आणि मी जे खरं माझ्या मनातनं काहीतरी मला वाटतं की लोकांपर्यंत पोहोचवायचं, तोच प्रयत्न करणार. नक्की. आणि इथे कुणाचाही म्हणजे कुणालाही ब्लेम असं नाही करणार किंवा कुणाला रॉंग ठरवण्याचा माझा प्रयत्न नाही आहे. हे डेफिनेटली मला आलेले अनुभव, करेक्ट, माझ्या ॲनालिसिसचा जो रिझल्ट येतो, जो कॉन्सिक्वेन्स कसा येतो, तो आय एम देअर. सो मी ओपन असणार आहे. सो काही गोष्टी मी शेअर करणार आहे, पण त्या गोष्टी मी मॅन्युप्युलेट करणार आहे. कारण प्रोटोकॉल असतो की आपण केलेल्या केसेस आपण सांगू शकत नाही. ॲक्च्युली तो प्रोटोकॉल असतो. पण इफ इट इज फॉर एज्युकेशन पर्पज तर आपण नक्की करू, पण काही गोष्टी नाव न घेता आणि काही गोष्टी मॅन्युप्युलेट कराव्या लागणार आम्हाला. सो आता येतो तुमच्या प्रश्नाकडे. सॉरी, माझी मराठी तेवढी चांगली नाही आहे, कारण आय एम फ्रॉम गोवा. सो पण चांगली आहे. आणि तुम्ही म्हणजे तुमची जर्नी कशी होती, ही स्टार्ट कधी झाली? हो, ओके.
सो मला एक्सक्यूज करा, माझी मराठी फंबल झाली. नाही रे, तर चालेल. ठीक आहे. सो 2019ला हम्म. एका माणसानं मला सांगितलं काहीतरी अशा गोष्टी. मला 2019च्या अगोदर ना असं मला महाभारत, रामायण, त्यांचे कॅरेक्टर्स वगैरे आहेत ना, हम्म. त्यांचा कुठला एपिसोड कसा व्हायचा, ह्या एपिसोडमध्ये काय, त्यांचं रिलेशन काय. हा. आपण मंदिरात वगैरे जातो ना, तिथं ते हे केलेलं असतं, पेंटिंग्स हो वगैरे. हो हो. मी सगळ्या माझ्या फॅमिली ना ते सांगायचो, हे असं असं इन्सिडेंट होतंय, हे ह्यानं केलं होतं. आणि इंटरेस्ट तर भरपूर होता. म्हणजे आपण मायथॉलॉजी म्हणतो ना, बरोबर. लोक आता मायथॉलॉजी म्हटल्यावर तरी सुद्धा आम्हाला मारेल, हिस्ट्री म्हणू त्याला. सो इंटरेस्ट भरपूर होता. पण एक काळ आला जेव्हा 19मध्ये एका मित्रानं काहीतरी अशा गोष्टी सांगितल्या ज्या मला वाटल्या की इम्पॉसिबल आहे. म्हणजे तो म्हणतो की कुठेही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जरी बसला तर मी इथं बसून त्याला आपण बरं करू शकतो, हिलिंग करू शकतो, अशा काहीतरी गोष्टी. मी मेकॅनिकल इंजिनियर एका मोठ्या फर्ममध्ये कामाला आहे. असिस्टंट मॅनेजर ऑपरेशन्स आहेत. माझ्या खाली कित्येक लोक आहेत. सायंटिफिक वेनं विचार करणारा माणूस. आणि त्यात अशा गोष्टी पटणार आहे का? बरोबर. सो म्हटलं आता हा सांगतोय तर, आणि तो पण इंजिनिअरिंग नव्हता त्याचा, पण तो टेक्निकल लाईनमध्येच होता. अच्छा. सांगणारा. आता ह्याला डील कसं करू? त्याला तोंडावर डायरेक्ट नाही असं नाही हे सांगणं योग्य नाही. सिनियर माणूस होता, सो म्हणून योग्य नाही. मी म्हटलं बघू, मिळव त्या माणसाशी, तो काय सांगतोय असं म्हणून एक बघू, अंदाज घेऊ असं. त्या माणसाला जाऊन भेटलो. तो म्हणतो का हे तर इझी आहे, असं सांगतो की कॅज्युअली सांगतो, हे तर काहीच नाही. म्हणजे तुला इथं बसल्यानं तुला जर समजा कुठेतरी वेदना होत आहेत, पाय दुखतायत वगैरे, तुझं 5 मिनिटात तुझी पाय सारखे करतो एकदम. ओके. डोकं दुखतंय ना, 5 मिनिटात तुझं हे करून देतो असं. कुठला आजार आहे ना, उद्यापर्यंत तू एकदम पक्का होशील, असं बोलला. हे होऊ शकतं का? डॉक्टर शिवाय ते पॉसिबल नाही. पॉसिबल नाही ते. म्हटलं काय करू, कसं डील करू, कोर्स कसा आहे? सो म्हणाला असं आहे, 2 दिवसाचा एक कोर्स आहे. मग लेवल 2 जो आहे तो आणखीन 1 दिवसाचा आहे. लेवल 3 जो आहे तो आणखीन 2 दिवसाचा. ओके. किती दिवस लागणार इन टोटल? 5 दिवस. ओके. आणि माझं जे होतं ते मी 5 डे वर्किंग आहे. दुसऱ्या दिवशी गेलो, सरांना, माझ्या मॅनेजरला सांगितलं मला सुट्टी पाहिजे 1 आठवड्याची. बरोबर. काय रिझन आहे? माझं पर्सनल काम आहे. बरोबर. अच्छा, पूर्ण 1 आठवड्याची त्यासाठी सुट्टी टाकली. त्या सरांना कॉन्टॅक्ट केला जे हिलिंग शिकवणार आहेत, ते प्राणिक हिलिंग. सर तुम्ही मला घरात येऊन शिकवू शकता का? ओके. ठीक आहे, चला. झालं. सोमवारी बसलो, शुक्रवारी काहीतरी, शनिवारी काहीतरी संपला. त्याच्या आतले त्यामध्ये ना काय असे प्रकार घडले की आय वॉज शॉक. सगळे सांगता येणार नाही, पण 1-2 सांगतो. मुलीचा दात ना हे पडत नव्हते. युजली ॲट सर्टन एज ते पडायला पाहिजे, ऑटोमॅटिक. ते पडायला पाहिजे ना. आम्हाला टेन्शन आलं. आम्ही डॉक्टरकडे गेलो ह्याच्या अगोदर तरी कधी डॉक्टरकडे गेलेलो. तर डॉक्टरच्या एक स्टेअरकेस चढलोय, तिथनं ही ओरडायला लागली नाही जायचं डॉक्टरकडे म्हणून. आणि हा कसं म्हणून हे करू, आता कायच कळत नाही आम्हाला. सो त्याच्यामध्ये हा कोर्स आला. पहिल्या दिवशी कोर्स झाला आणि तिसऱ्या दिवशी शी वॉज गोइंग टू स्कूल नो, तोपर्यंत माझा क्लास होता आणि मिसेस माझी त्याला आणायला जायची. सो तिसऱ्या दिवशी ही घटना आहे. सो डोरबेल वाजला, मी उघडलो होता आणि तिने मला डाडा म्हणून हाक मारली. डाडा या हाकेबरोबर तोंड उघडलं. तोंड उघडलेलं बरोबर त्याचा दातच नाही तिथे. ओके. आणि मी कोकणीमध्ये सहज म्हटलो त्याला, बाय तुझं दात पडलं ग. शी जस्ट रॅन इन फ्रंट ऑफ द मिरर आणि बघितलं आणि शी वॉज सो हॅपी. तिला वाटलं असं की म्हणजे आता डॉक्टरकडे जायचं होतं तिला, डॉक्टरमध्ये न जाता आता हे वाचलं असं. बरोबर आहे. आणि ते कशाचमुळे नाही झालं होतं, इट वॉज बिकॉज ऑफ दिस एनर्जीज वेर गेटिंग प्युअर्ड ओव्हर देअर. प्राणिक हिलिंग मध्ये जो शिकवतोय ना त्याचा ऑरा पण एवढा मोठा आहे. अँड ही इज माय मेंटर. मी नाव पण घेऊ इच्छितो त्यांचं, मिस्टर वासुदेव चव्हाण. ते
ही इज व्हेरी पॉवरफुल काइंड ऑफ. Okay. आणि ते जेव्हा म्हणजे ते येऊन जेव्हा शिकवताना ते ते पुण्याचं काम आहे. इट बरोबर. इज सम स्पिरिच्युअल वर्क हो, इज हो. गोइंग ऑन दॅट. सो काहीतरी एनर्जीज तिथे येत आहेत. त्यामध्ये मेडिटेशन्स पण आहेत, ते पण अच्छा. शिकतोय ना आपण. सो ते मेडिटेशन होतंय, वरनं एनर्जी खालीपर्यंत येते, मग ती प्युरिटी होते तुमच्या घरात. बरोबर. हा हा हा. आणि दुसऱ्या दिवशी तिचा दुसरा दात हलायला लागला. ओके. मग ह्यावेळी दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी हे येते, टिंग टॉंग कर बेल आला, मी दार उघडलं, डाडा हे बघ ते हलतंय. शी वॉज सो हॅपी. अँड इट इज सिरियसली सांगतो, इमॅजिन करू शकत नाही, हे काइंड ऑफ विश्वास न करण्यास गोष्ट होती. मग त्यावेळी जेव्हा ही ट्रेनिंग चालू होती तेव्हा तुम्ही ते इमॅजिन करायचे की तिचा म्हणजे ते हिलिंग तुम्ही द्यायचे असे की नाही, कसं? काहीच नाही. ओके. मला कल्पनाच नाही की हे नंतर शिकलोय की आता ते इमॅजिन करायचं, ओके. हा. अफर्मेशन टाकायचे, मॅनिफेस्टो. मी हल्ली शिकलोय ते. आणि ते काहीच नव्हतं, माझं शिकण्याचंच फक्त हे होतं, म्हणजे मला शिकायचं आहे असं काहीतरी. तो इंटरेस्ट वाढत गेला. आणि ही वॉज गिव्हिंग सम प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स. सो प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स मध्ये हे सगळं होतं. आणि मग तो आठवड्याभराचा कोर्स केला. त्याने जे सांगितलं ते मग सगळं मी प्रॅक्टिस केलं. त्याच्यानंतर त्याच्या वरचे लेवलचे, आराटिक लेवलचे केले. त्याच्याबरोबर जेवढे कोर्सेस म्हणजे ते सगळे भक्ती योगा, ध्यान योगा, हे सगळं कुंडलिनी योगा, मग हे सगळे ऑल काइंड ऑफ मेडिटेशन. त्यानंतर तुम्ही हील करायला कधी स्टार्ट केलं प्रॉपर? हा, ती पण एक गंमत आहे. मी कोर्स केला ह्याबद्दल ना आमच्या एका शेजाऱ्याला माहित होतं. वन नेबर ओनली. आणि दे आर आवर लाईक फॅमिली, एकदम क्लोज फॅमिली अशी आहे. सो तिला माहित होतं. एक दिवस असं झालं की, आणि इट वॉज जास्त नाही, 10-15 दिवस सुद्धा नाही झाले मी कोर्स करून. तयारी नसते ना तेवढी. बरोबर आहे. सो तिने फोन केला आणि तिला असहनीय होतं रात्री 8 वाजता काय प्रोग्राम, 8 वाजताचा हे आहे इन्सिडेंट आहे. रात्री 8 वाजता तिने मला फोन केला आहे आणि म्हणते की मला खरंच होत नाही, डोकं दुखतंय, अंग दुखतंय सगळं, आणि टॅबलेट घेतली तरी हे होत नाही असं काहीतरी, आणि मला प्लीज हील कर, कारण तू हे कोर्स केलंय असं म्हणून. आणि मी म्हटलं आता काय, मला कन्फ्युजन आलं, हे काय कसं करायचं. तरी सुद्धा मला जे येत होतं ते मी केलं आणि झालं, मी विसरलो. आणि दुसऱ्या दिवशी संडे होता. शी इज अ वर्किंग वुमन ॲक्च्युली. दुसऱ्या दिवशी संडे होता. सो मी जरा उशिरा उठणं होतं ना. सो मी असं करत माझ्या बिल्डिंग, माझ्या फ्लॅटतून त्या माझ्या गॅलरीमधून ती मेन गेट एकदम दिसते डायरेक्ट. सो असं डोळे चोळीत मी असं बाहेर पडलो आणि गॅलरीमधनं माझं ते आरशातनं मला एक बाई दिसते तिथे, आणि ते पाववाला असतो ना आपला, त्याच्या पाववाल्याकडनं पाव घेते. आता ही डोळे तिच्यासारखं वाटलं, रात्री फोन केलेलं त्या मॅडम, त्यासारखं वाटलं तरी एवढ्या आजारी आहेत काय, सकाळ पुढे त्या एवढ्या असं काय पाव घ्यायला जातील कसं म्हणून. डोळे चोळले, नीट बघितलं. मला चष्मा नाही आहे, मी चष्मा फक्त रिडिंगचा आहे माझा. ओके. सो डोळे चोळले आणि एकदम बाहेर, अरे ह्या तर त्याच आहे, कम्प्लिटली फ्रेश. असं वाटणार पण नाही किंवा रात्री ह्यांची परिस्थिती अशी होती म्हणून. मग मी तिला फोन केला, असं होतं. नाही झालं ना, बरी चांगली झोप लागली, त्याच्यानंतर मला बरं वाटलं, चांगली झोप लागली, सकाळी मी कम्प्लिटली फ्रेश. मग का मी विश्वास. मग तिथे तुम्हाला तो एक ट्रस्ट अजून आला की समोर, म्हणजे घरचं सोडून बाहेर पण कोणाला हा फरक आला होता? हो, कारण तिथे आपलं काहीच अटॅचमेंट नसतो ना, इन द सेन्स लाईक आपल्याला कोण मला बरं वाटावं म्हणून कोणतरी इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही ना. सो आपल्या घरचे जसे करू शकतात. बरोबर आहे. बरोबर आहे. फॅक्ट आहे. आणि मी बघितलं ना परिणाम तसं. मग त्याच्यानंतर त्या पण ह्या फील्डमध्ये आल्या, त्या पण शिकल्यात आता. ओके. सो त्यामध्ये त्या पण शिकलेल्या, कारण त्यांच्या समोर लाईव्ह ही गोष्ट झालेली. आणि त्यांनी तर कॅज्युअली सांगितलं, म्हणजे बरं कर मला ना, त्यांनी तर कॅज्युअल सांगितलं बरं झालं म्हणून. असं त्याला फेथ होता, मला नव्हता फेथ. मला विश्वास नव्हता त्यामध्ये. मी दररोज त्यामध्ये काय त्रुटी राहिली ना, किंवा त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते ऍक्च्युली मी बघत होतो, पण ती त्रुटी मला कधीच सापडली नाही. त्याच्यावर चांगलेच मला अनुभव यायला लागले. मग म्हटलं एक टाइम त्यावेळी मी सगळे जे शस्त्र होते ना ते एकदम टाकले, कारण त्यामध्ये त्रुटी काय नाहीये आणि इट इज गिव्हिंग गुड रिझल्ट. आणि
त्याच बाईंचा एक असा प्रकार हल्ली आफ्टर सर्टन इयर्स, ओके, असं म्हणून ती पण गोष्ट मी सांगेन तुम्हाला. आणि एक लोकांना पण हे समजायला पाहिजे की प्राणिक हिलिंग किंवा काय कसल्याही मॉडॅलिटीमध्ये जेव्हा आपण शरणागती करतो ना देवाकडे, किंवा त्या देवाची ऍक्च्युली काय सांगतो तुम्हाला, ही जी आपण मॉडॅलिटीज वगैरे करतो ना, हे सगळं काम देवाचंच आहे. बरोबर. हे आमचं नाही आहे काम. माझं काम काय आहे, तुझं काम काय आहे, आपण जातो आपल्या कामाला, पैसे कमवतो, घरी आणतो, तेवढंच आपलं काम आहे. बाकी सगळं जे आहे ना, म्हणजे दुसऱ्यांचं भलं करणं, दुसऱ्याचं कोणाचं काम असतंय, देवाचं. बरोबर आहे. सो देवाचं कुठंतरी आपण चॅनल बोलून काहीतरी हेल्प करतो, हे चांगलं काम आहे. सो ते चॅनल बनणं सुद्धा एवढं चांगलं आणि फायदेशीर ठरतं, याचं एक्झाम्पल मी सांगतो. त्याच मॅडम, आता त्यांना तर सगळं येतंय हिलिंग, स्वतःला सुद्धा हिलिंग करत, पण काय असतं, जेव्हा मला त्रास होतो ना, ते मी युजली मला हिलिंग करण्याची तेवढी पोटेन्सी पण हे असत नाही, तर डोकं दुखतंय माझं, काय करू असं म्हणून. सो आपण मग असंच, मी तिला फोन करणार, ती मला फोन करणार, आपण एकामेकाला हील करतो. एक दिवस झालं असं, मी इव्हेंट्स लाईनमध्ये आहे, सो माझं काम कुठेही असतं, कुठल्याही रात्री अपरात्री माझं काम असतं. सो अशी परिस्थिती झाली की त्यांनी मला फोन केला की खरंच बरं वाटत नाही आहे मला, असं म्हणून जरा मला हिलिंग करशील का. म्हटलं ठीक आहे, करतो, एवढंच म्हटलं मी. पण माझ्याकडे जमलं नाही, कारण एवढा बिझी होता, इव्हेंट चालू होणार होता ॲक्च्युली, आणि त्यावेळी कसंच टाईम नव्हतं की मग बसून काहीतरी मी बसतोय आणि त्याच्यासाठी प्रे करतोय आणि हे करतो, तसं टाईमच नव्हता. सो मी म्हटलं काय, तर कोपऱ्यात गेलोय का, हात जोडले देवाकडे, देवारे म्हटलं, कोणीतरी मदत किंवा मागायला गरजू कोणीतरी आलंय माझ्याकडे, खूप विश्वासाने आलेला आहे, माझा तिचा विश्वास माझ्यावर आणि माझा तुझ्यावर आहे. ओके, माझ्याकडे खरंच जमत नाही, क्लायंट्स येणार आहेत आणि त्यांना रेडी करून द्यायचं आहे मला, आणि मला हिलिंग तर आता जमणारच नाही, बरोबर, प्लीज मदत कर तिला, बरोबर, तिला हील कर, तिला चांगलं कर, तिला बरं वाटू दे प्लीज. मी एकदम मनाच्या आतनं ती हाक मारली. ओके, आणि मी माझ्या गोंधळात तुम्ही बिझी झालो आणि सगळं झालं. इव्हेंट चालू पण झाला, एक तासाभरात मला मेसेज आला, आता जरा चांगलं वाटतंय. ओके, आता मला सांगा, मी काय केलंय, मी हिलिंग तरी केली आहे का? नाही. मी माझ्या मते हिलिंग पण नाही केले, पण डेफिनेटली तुम्ही जर त्याची मदत करणार, कधीतरी हेल्प म्हणून किंवा चॅनल म्हणून कधी हेल्प करणार आहात ना, तो पण बघत असतो तुम्हाला, तो पण तुमची मदत करणार ना. फायनली काम त्याचंच आहे. आता कुठे इथे आमच्या दारात आपलं विष्णू अवतार येणार आहेत, बरोबर, विटेवरी कुठे विठोबा आता येणार आहेत इथे दारामध्ये. आमचं जे आहे ते देव आता नॉर्मली सगळ्यांना चॅनल्स करतो आपण, आता ते अवतार वगैरे आता कुणी येणार नाही. सो आता आम्हीच चॅनल, सो ही इज मेकिंग आम्हाला ते चॅनल बनवतात आणि आम्हाला ते मदत करण्यासाठी हेल्प करतायत. सो दॅट इज व्हॉट यू बिकम अ चॅनल. बिंदास्त एकदम त्यांना समर्पण करून, शरणागती करून त्यांचे चॅनल बना. तुमच्या लाईफात तुम्हाला कधीही प्रॉब्लेम्स येणार नाही. हे मी शिकलोय प्राणिक हिलिंग मध्ये. ग्रेट. आकाशिक रिडिंगची सुरुवात कधी झाली? बहुतेक 2022 वगैरे असणार किंवा 22-23. टेलिपॅथिक कम्युनिकेशन आणि आकाशिक जवळजवळच शिकलोय मी. आला विचार टेलिपॅथिक शिकायचं आहे, कुठेच मार्ग सापडत नाही, कोण शिकवतायत सापडत नाही मला, जेन्युइन माणूस पाहिजे ना. मग बघितलं तर आपल्या गोव्यामध्येच आहे एक मॅडम आहे, डॉक्टर अपर्णा पालेकर म्हणून, आणि ते डिफरंट मॉडॅलिटीजमध्ये शिकवतात. त्यामधला एक कोर्स आकाशिक. तुरंत संपर्क साधला, त्यांना जाऊन भेटलो, मला शिकायचं आहे, क्लास लावला आपण मी, आणि त्या क्लासला मी एकटाच, म्हणजे 2-3 लोक येणार होती, पण काहीतरी झालं आणि त्यांचं ते येणं नाही झालं, मी होतो एकटाच. त्या दिवशी मला शिकवलं, 1 की 2 दिवसाचा कोर्स होता, शिकवलं, मला सगळं सांगितलं, असं करायचं, हे सगळं झालं, आणि मग मस्त. पण मी प्रॅक्टिसच नाही करायचो.
ओके. मी केलीच नाही कधी प्रॅक्टिस. म्हणजे एकदा त्या दिवशी केली ती तेवढीच. आणि मग एका मित्रानं मला इन्सिस्ट केलं होतं म्हणून त्याचं आणि त्याच्या भाच्याचं बहुतेक ते केलं होतं. रेकॉर्ड्स रेकॉर्ड्स ओपन केले होते. आणि ज्या माझ्या दुसऱ्या पॉडकास्टवर मी ॲक्च्युली बोललो इथे. आणि मग मी सोडून दिलं. मला नव्हतं करायचं आकाशिकमध्ये एवढं काम. म्हणजे काहीतरी असं नाही चालं असं म्हणून काहीतरी. मग एक दिवस झाला की एका पॉडकास्टरने कॉन्टॅक्ट केला मला आणि ह्याच्यावर आपण हे करूया का, कारण मी आयडिया टाकली होती ह्याच्यावर तुझे काही आहेत का पॉडकास्ट. मग त्याने म्हटलं की असं काही असतं का. सो मग त्याची एकदी भेट झाली. सो त्यांनी सांगितलं, म्हणजे मी त्याला सांगितलं काय काय एक्सप्लेन. आणि तिच्याबद्दल काही प्रश्न होते ना, ज्यावेळी ते आन्सर झाले ना तिला पटलं हा आहे, ओके, हा प्रकार आहे. तिने शूट करायला म्हणजे बोलवलं मला. गोव्यामध्ये एवढा चालला तो आणि खूप फोन कॉल्स यायला लागले. मग त्यांना एक विश्वास वाटायला लागला की बाबा हा गोव्याचाच माणूस आहे, हे करतो असं. आणि चांगलं झालं. मग त्यातनं मला मग सेशन्स करावे लागले. शेड्यूल टाईट व्हायला लागला, म्हणजे अपॉइंटमेंट द्यावी लागली. तासाभराचं सेशन घेतो मी, 3 प्रश्न घेतो. सो फोनवरच, फिजिकली कोणाला यायचं. माझं ऑफिस वगैरे तसं काय नाही, कारण माझा बिझनेस वेगळा आहे. सो मी हे सर्व्हिस म्हणून करतो. सो तिथनं झालं. मग एक मराठी चॅनलवर झालं गोष्ट फायद्याची म्हणून तिथे. सो महाराष्ट्रातून भरपूर कॉल्स यायला लागले. मग असं झालं की मग मला वाटायला लागलं की मग खरंच लोकांना गरज आहे कुठल्या तरी माध्यमची किंवा मोडॅलिटीची जिथे त्यांचं काहीतरी आकाशिक रेकॉर्ड करण्यामागे ना. अदरवाईज आय डोंट सपोर्ट आकाशिक रेकॉर्ड करणं. काय होतं की मॅटर असं आहे एवढा की बघा, आत्म्याचा प्रवास, आकाशिक रेकॉर्ड म्हणजे आपण त्या रिअल सोलची जर्नी आहे. सोल जर्नीमध्ये काय असतं ना, सुरुवातीला सांगतो परमात्मा, त्यातनं आत्मा निघाला, आपला प्रवास, सगळे मिनरल किंगडम काढले, व्हेजिटेबल किंगडम काढले, ॲनिमल किंगडम काढले, मग ह्युमन किंगडम. ह्यामधला सगळा प्रवास जो आहे तो प्रवास होतोय आता आपला नॉर्मल पद्धतीने. आपल्याकडे कुठेतरी समजा वेडंवाकडं झालं, त्याला आपण कर्म म्हणतो, इररिस्पेक्टिव्ह ऑफ गुड ऑर बॅड. तुला पहिला कर्माची व्याख्या सांगतो मी. व्हॉट इज कर्म. लोकांना काय ऍक्च्युली माहित आहे या कर्माविषयी. तू कसं सांगशील कर्म म्हणजे काय, तू सांग. कर्म म्हणजे आपण डे टू डे लाईफमध्ये ज्या गोष्टी करतो, मला असं वाटतं की ज्या गोष्टींचा आपण एक बॅगेज कॅरी करतो आणि ते आपल्याला पुढे जसं कोणतं कार्य करण्यामध्ये सारखं त्या गोष्टी समोर येतात ना, तर त्याच्यामुळे काही आपल्याला लाईफमध्ये चॅलेंजेस येतात. ओके. सो म्हणजे यू आर टॉकिंग अबाउट मी केलेलं काहीतरी कृती आणि त्या कृतीचं फळ, हे एवढं. करेक्ट. लोकांना एवढंच माहित आहे. ओके. कर्म म्हणजे, कर्माची व्याख्या अशी आहे, माझ्या डोक्यात आलेला विचार, चांगला किंवा वाईट आलेला विचार, तिथे कर्माची व्याख्या सुरू होते. फ्रॉम दॅट टिल द टाइम तू कृती केल्यानंतर किंवा फक्त विचार केल्यानंतर त्याचे जे रिॲक्शन्स जोपर्यंत तुझ्यापर्यंत येत नाही, त्या पूर्ण सायकलला कर्म म्हणतात. ओके. आता तू संबोधित करत असताना काय म्हणतो, तू काय कर्म केलं, ही कर्माची फळं आहेत, कर्म आहे तिथे ना. सो हे पूर्ण सायकल जी आहे ती कर्म आहे ऍक्च्युली. आपण विचार केला, यू जस्ट नोट इट व्हेरी परफेक्टली. विचार जरी केला चांगला किंवा खराब, यू आर एलिजिबल फॉर दॅट भोग. पण मग हे थांबत नाही ना. पण म्हणजे कसं, म्हणजे चांगला विचार करा. ओके. रिझल्ट काय येणार आहेत, चांगले येणार आहेत. लोकांविषयी वाईट कशाला, द्वेष कशाला, जेलसी कशाला, ईर्ष्या कशाला. इम्पॉर्टंट इज दॅट. हे किडे आहेत. हे निगेटिव्ह विचार जे आहेत ते किडे आहेत. विचार करा ना, चांगला विचार करा. सो चांगला विचार का करावा. सगळी लोक संत वगैरे काय आपल्याला सांगतात, महंत वगैरे, संत वगैरे, देव सगळ्या गीतेमध्ये सगळे कुठे आपल्याला सांगून काय गेलेत की बाबा चांगला विचार करा, चांगलं करा. करेक्ट. चांगलं
चांगलं करा ही सेकंडरी आहे, चांगला विचार करा ही प्रायमरी थिंग आहे. कारण विचारापासून चालू हो होतो. हो हो तो चांगला विचार जर राहिला तर कृती पण चांगली राहील हम्म. आणि युअर ऑल थिंग्स विल बी गुड हो बरोबर असं म्हणून. हम्म. सो आता येऊया मुद्द्याकडे. हम्म. सो आपला जो प्रवास जो इकडे आला तो आपल्याला माहित नसतं ना आपण काय करतोय ते. करेक्ट सो मी जर रॉंग केलं तर माझा पुढच्या जन्मात मी एज अ लर्निंग काहीतरी धडे शिकायचे. म्हणजे ह्या जन्मात मी काहीतरी रॉंग माझ्याकडनं घडलं, केलं नाही, मी रॉंग केलं नाही, रॉंग घडलं माझ्याकडनं, रॉंग घडलं, पण त्याची परतफेड तर करावीच लागणार ना. सो यू हॅव टू लर्न दॅट लेसन ना. जे परत म्हणजेच ह्या इथे कुणाला समजा मारलंय, म्हणजे मारला, हे एकच कृती घेऊ आपण, मारलाय, तू दुसऱ्यांदा त्याला नाही मारणार हे कधी होऊ शकतं? जेव्हा तू विचार करणार. हे तू होऊ शकतोस की ते मारल्यानंतर त्या माणसाला कसं वाटलं, बरोबर, तो पेन किती होता हे अनुभव करायची गोष्ट आहे. करेक्ट. दॅट इज वाय मारल्याचं फळ दुसऱ्या जन्मात किंवा त्या जन्मात मारहाण भोगणं हेच आहे. ओके, तसंच आहे ना नॉर्मली. मी जस्ट एक्झाम्पल देतो. हे कॉम्प्लेक्स सब्जेक्ट आहे. सिम्प्लिफाय का करतोय? कारण सर्वसामान्य लोकांपर्यंत ही भाषा जावी आणि त्यांना कळावं. नाहीतर एवढे कॉम्प्लेक्स विषय, एवढे हे विषय ना कॉम्प्लेक्सिटीने शिकवतात किंवा कॉम्प्लेक्सिटीने एवढे बोलले जातात, ते सर्वसाधारण माणसाला काय समजत नाही. माझी भाषा एकदम लेमॅन भाषा आहे म्हणून मी अशीच भाषा वापरणार. बरोबर. सो ती मारहाण भोगणं हे आहे. सो त्याचं काय आहे, ते लेसन किंवा ते धडे शिकणे म्हणजे काय, किंवा ते पर्पज पुढच्या आयुष्यात जो घेऊन आलेला आहे, म्हणजे माझं आता हे शिकायचं राहिलंय, ते माझं पर्पज बनतंय इथे, आणि कोणीतरी मला मारतोय आणि ते मारल्यानंतर हा मला मारतोय याचं दुःख मला होतंय, याचं दुःख मला होतंय. पण हू हॅज ऍक्च्युली सिलेक्टेड द पर्पज? हा धडा तुला शिकायचा आहे, हा कुणी घेतला होता? तू स्वतः, तुझ्या सोलनं घेतला होता ना. पण काय आहे, माणसाला विसर पडते म्हणून ते आठवण राहत नाही. त्याच्या वेळी तो दुःखी होतो. दुःखी झाल्यानंतर सगळं लाईफ बर्बाद होते. दुःखी झाल्यानंतर निगेटिव्ह ट्रोमास, निगेटिव्ह इमोशन्स, आणि मग एकेकाळी कधीतरी तुमच्या अंगावर जे डिसिजीस वगैरे दिसतात ना, ते त्याचमुळे आहेत. ओके, हे एवढा कॉम्प्लेक्स सब्जेक्ट आहे, पण जेवढा इझी होऊ शकत मी डेफिनेटली प्रयत्न करणार. हे तर सिम्पल आहे. ओके, असं मी सांगितलं, जे मला कळतंय तसं, समजतं तसं. सो आकाशिक मध्ये काय, हे सिम्पल आहे, रूल्स आहेत ना. बरं, आता तुझ्या लाईफमध्ये तुझं लग्नच होत नाही, झालंय का? हो, झालंय ना. ओके, ठीक आहे. सो तुझं लग्नच होत नाही, तर हा ब्लॉक आहे, हा ऍक्च्युली ब्लॉक आहे. मग पुढे कुणाला मुलं बाळ होत नाही, हा पण ब्लॉक आहे ती. आणि काही लोकांना फायनान्शियल कंडिशन्स वगैरे एकदम दारिद्र्य लागते, आणि एक जण मेहनत पण करतात पण ते रिझल्ट नाही आहेत. सो हे ब्लॉक्स आहेत. त्याच्यामुळे डेफिनेटली आकाशिक रेफर करायला हवा. ओके, पण मला वाटलं कधीतरी की ठीक आहे, मी ही थिअरी समजलोय ना, कशामुळे तरी माझेच काहीतरी काय म्हणतात ते, माझीच काहीतरी कुठल्या जन्मी तरी कृती होती म्हणून मला भोग येत आहेत. माझ्याकडे ऑप्शन काय आहे? फेस करणं, प्रामाणिकपणानं फेस करणं. हे आहे ना. बरोबर. मग मी आकाशिक का करावं? बरोबर. मग तेच क्वेश्चन आहे, आकाशिक का करावं? पण एवढंच होतं की काय केस होती ते कळतं. व्हॉट वॉज दॅट सिच्युएशन ज्याच्यामुळे हे होतं, म्हणजे ती स्टोरी काय होती. म्हणजे तिथं गेल्यानंतर मग ते सगळं इन्सिडेंट काय घडला होता तो नेमका कळतो. ओके, पण तो इन्सिडेंट कळल्यानंतर तुला काय फायदा आहे? आता त्या इन्सिडेंट मध्ये तू जाऊ ट्रॅव्हल बॅक करू शकतो? नाही करू शकतो. चेंज पण नाही करू शकतो. मग कशाला बघताय? एवढंच होतं की लोकांना जरा बरं वाटतं की बाबा ठीक आहे. लोक म्हणतात ना, आमच्या आयुष्यात मी एवढा प्रामाणिक आहे, मी असं कोणाला कधी मारलंय, मच्छर पण मारला नाही, पण माझ्या आयुष्यात ही बर्बादी का, असं म्हणतायत. तुम्ही ह्या आयुष्याबद्दल बोलताय, तुम्ही आधी करून आले, मग त्याचं काय, ह्याच्यावर पण भान ठेवा, हे शिका असं म्हणतो मी. पण तरी सुद्धा काय, ते इन्सिडेंट जर कळलं त्यांना की बाबा ठीक आहे, माझीच काहीतरी कृती होती, रॉंग कृती होती, निगेटिव्ह कर्मा होता, म्हणून मला हे फेस करावं लागतं,
चलो ठीक आहे, अग्री. मग त्यांना ते बरं वाटतं, काहीतरी आहे आणि काही सोल्युशन्स पण निघतात. पण एकाचं खंडन करण्याचं माझं मत असणार आहे. काही लोक ना तिथे जाऊन आकाशिकमध्ये काही जे मार्केटिंग करणारे लोक आहेत ते म्हणतात की बाबा तिथे जाऊन आपण तुमचे ते सगळे दोष काढू शकतो. रिकार्नेशन वगैरे म्हणजे नाही, तिथे आता तुम्हाला ज्यामुळे प्रॉब्लेम ज्या गोष्टीमुळे झाला तिथं आपण ट्रॅव्हल करू आणि तिथनं आपण तो दोष काढू शकतो. बरोबर. लॉजिकली, सायंटिफिकली, स्पिरिच्युअली तू सांग. नाही पॉसिबल. लोकांना गंडवलं गेलं जातं, गंडवतायत लोकांना लोक. त्यासाठी माझी एवढे हात जोडून प्रार्थना आहे सगळ्यांकडनं की एवढंच करा की ज्या जिथे आहात ना, हे फक्त जे आहे ना, स्वतः पण पॉडकास्ट बघणं, युट्यूब बघणं हे सगळं मस्त आहे, ते इन्फॉर्मेशन देतं, पण जेन्युइन माणसाकडे जा, जेन्युइन माणसाकडे जा. इधर फ्रॉड भरपूर आहेत. सो यू गो टू द जेन्युइन पर्सन. तुम्ही विचारा त्यांना काय असतं. तर्कबुद्धी देवाने दिलेलीच आहे. बरोबर. का दिलेली आहे? कारण तुम्ही प्रश्न करू शकता. गेट कुणाकडनंही तुम्ही त्यांच्याकडनं सेशन लावून घ्या आणि मी म्हणतो की त्यांच्याकडे एन्क्वायरी करून तुम्ही सगळं एक काहीतरी तुम्ही शिका. नाही तर म्हणजे कुठले तरी मॉड्युलेटी, हिअरिंग मॉड्युलेटी म्हणा, काहीतरी हे सगळं नॉर्मल ते शिका. आपलं सिस्टम कसं आहे, आपल्याला म्हणजे चक्रास किती आहेत, आपल्याला ऑरा आहे, आपल्याला अन्नमय कोशा, प्राणमय कोशा, त्या बॉडीज आहेत, मनोमय कोशा, विज्ञानमय कोशा, कारणमय कोशा, या सगळ्या ज्या बॉडीज, त्याचं इन्फॉर्मेशन ती कुठल्या कंडिशनमध्ये त्यांचा इम्बॅलन्स होतो, काय केलं तर ते बॅलन्समध्ये राहणार. आणि हे प्रयोग करून बघा, काही मेडिटेशन्स करून बघा, किंवा हे डोळे बंद करून मी ते शिकतोय असं करून, आणि काही तुमचं त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन पोर्शन नाही, त्याच्यामध्ये काही लक्ष नाही, आतले ट्रॉमा तसेच आहेत. बरोबर. ते ट्रॉमा काढणं हे इम्पॉर्टंट आहे. निगेटिव्ह इमोशन्स काढणं हे इम्पॉर्टंट. मग शिका, मग काही करा. आकाशिक रिडिंग मध्ये असं तुम्ही म्हणालात की फक्त तुम्हाला जाऊन तिथे माहिती पडणार आहे. हो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सोल्युशन काय मिळणार आहे? सोल्युशन मिळतं. काय, कसं? हो, सोल्युशन मिळतं की बाबा ह्याने असं केलंय, मग त्याच्यानंतरच ते इट्स लाईक अ फिल्म दिसतं तुम्हाला, ते तुम्हाला दिसतंय. हो. मग तुम्ही कसं गायडन्स? त्या फिल्म मध्येच ना कुठल्या आता एक केस झाली, असं झालं. तुम्हाला ह्याविषयी एक किस्सा सांगतो, म्हणजे एक मी केलेली केस. बघा, म्हणजे किती लेवलपर्यंत आपण उंची किंवा खाली जाऊ शकतो असं म्हणून समजलं. एका माणसाने कॉल केला मला, बहुतेक त्याने माझा पॉडकास्ट बघितला होता, आणि हा शिक्षित माणूस आहे. मी काही मॅनिप्युलेट करणार आहे, एका चांगल्या व्यवसायामध्ये आहे जिथे लहान मुलींचं वगैरे येणं जाणं असतं. एक कुठेतरी मी सांगू शकत नाही काय ते, यू अंडरस्टँड, त्याच्यावर भर देऊ नको. सो ह्याचा प्रॉब्लेम होता. मला फोन केला, मला सांगितलं की नाव आय एम अराउंड 45च्या काहीतरी येतोय, माझं लग्न नाही झालं आहे अजून, आणि मागे कुठेतरी दुसऱ्याकडे कामाला होतो, तो तिथं काहीतरी मला बेटर प्रॉस्पेक्ट्स मिळाले, म्हणून मी दुसरीकडे गेलो. आणि त्या फर्स्ट कुठे जाग्यावर होता ना, तिथे भरपूर वर्ष होतं, म्हणजे तिथे एकदम फ्रॉम स्क्रॅच ही स्टार्टेड, आणि आपला कुठेतरी एक रुतबा आणि एक लेवल बनवला होता तिथे. उच्च पोझिशनवर होता. त्या पोझिशनवर गेल्यानंतर मग ह्याला एक दुसरा प्रॉस्पेक्ट भेटला. सो आता काय, इथं सोडायचं आणि दुसरीकडे जायचं. त्याला वाटत होतं की नाही जायचं, पण कधीतरी त्या इंटरनल पॉलिटिक्समुळे ते मी सोडलं, म्हणे दुसरीकडे गेला. चांगली अपॉर्च्युनिटी, चांगली अपॉर्च्युनिटी आहे म्हणून तिथे गेला. पण याचं तिथे प्रॉब्लेम चालू झाला. म्हणजे तिथं त्याला तो मान आणि हे जे काय कमिटमेंट ह्याने दिले होते त्या दुसऱ्या कंपनीने, त्याच्यावर हे सगळं म्हणजे काइंड ऑफ चीट केलं. सो तो म्हणतो की माझी चांगली नोकरी होती, मी ते सोडलं, तिथं गेलो, तिथं प्रॉब्लेम झाला, ती सोडलो, आता जॉब शिवाय आहे. एका चांगल्या पोझिशनवर, एकदम 1.5 लाख 2 लाख सॅलरी वगैरे असणार अशा पोझिशनवर, ते सोडले. आता पैशांचे जरा वांदे होत आहेत.
माझं लग्न पण नाही झालंय. सो मी म्हटलं हां ठीक आहे, हा ब्लॉक आहे तुमचा. मी युजली डायरेक्टली कधीही ना आकाशिकला भर देत नाही. ओके. हां. मी सेशन बुक करा म्हणतो. त्या सेशनचे आकाशिक जर निघाला तर ते अमाऊंट ठरलेलं आहे. ओके. आणि समजा आकाशिक नाही, ते समजा इथेच इकडचाच म्हणजे इथे या जन्माचाच काहीतरी प्रॉब्लेम असेल ना, किंवा ते टेलिपॅथिकनं सॉल्व्ह करू शकतो, तर त्याचं पैसे कमी होतात. पण सेशनला मी डायरेक्ट आकाशिकमध्ये करत नाही, कारण आकाशिक करणं म्हणजे वेगळ्या रिअलमध्ये जाणं. ॲक्च्युली जो करणारा आहे ना, म्हणजे पार्टी, क्लायंट किंवा मी, आपल्याला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हणून उगाच तिथं जावं. अरे सगळ्याची माकड बाउंड्री आहे ना, उगाच त्या बाउंड्रीमध्ये उगाच घुसू नये. अंटिल अनलेस ती खरंच काहीतरी गरज असेल. सो ह्याचे आकाशिक करणं गरजेचं होतं. सो मी म्हटलं आय अग्रीड की बाबा आकाशिक करूया. त्याचे पैसे देण्याचा वगैरे प्रॉब्लेम काहीच नव्हता, पण मी कुणाला उगाच चीट करत नाही. सो ह्याचं बघितलं तर असं आलं, ह्याच्या दोन्ही प्रश्नाची उत्तरे एकाच जन्मात होती. ओके. युजली एकदा काय असतं की 3 प्रश्न आहेत, तर 3 वेगळ्या जन्मात पण जावं लागतं. हो. सो तिथं तर अवघड होतं. ह्या जन्मात हा पहिला प्रश्न टाकला, हा जन्म, दुसरा प्रश्न टाकला, हा जन्म, असं म्हणून वेगवेगळ्या जन्मात सुद्धा जावं लागतं. पण ह्याचे दोन्हीही जे आहेत ना, ते दोन्ही प्रश्नाची उत्तरे एका जन्मातच होते. युजली काय असतं ना, ह्याच्या मागचं बॅकग्राऊंड असं आहे की आपण म्हणतो ना, किती मला बॅक आहेत. आपण कॉलेजमध्ये आपल्याला बॅक पडतो ना, फेल झाल्यानंतर. त्याची पण एक लिमिट आहे ना, की मला समजा माझ्या कॉलेजमध्ये भरपूर बॅक होते मला. ओके, त्याचं म्हणते एक्झाम्पल देतो, लिंक करतो. सो मला समजा एक 5 बॅक आहेत. सो मी आता पुढच्या एक्झाम बरोबर ते पण क्लिअर करतोय. ओके, सो माझे 5 आहेत. माझं आय कॅन ऑप्ट, मी या पुढच्या एक्झाममध्ये 2 घेणार आहे, 3 घेणार आहे की 5ही घेणार आहे. एक साथ घेऊन येणार आहे तुम्ही. समजलो. पण ही माझ्यामध्ये तेवढी ताकद असायला पाहिजे, कॉन्फिडन्स सगळे घेतले तर क्लिअर करेन. नाहीतर मग 3च घ्या, नाहीतर 2च, जेवढं जमेल तुम्हाला. फ्री विल आहे. आता ते लोक जे सगळ्यांचे लाईफ जी मिझरेबल होऊन पडली आहेत ना, ते बिकॉज ऑफ दॅट. ज्या कॉन्फिडन्सने 5 सब्जेक्ट उचलले मी, जे जन्माला आल्यानंतर काय बाबा हे माझ्या आयुष्यात सगळं काहीतरी वाईट होतं, हे पण चांगलं नाही, ते पण मला आत्ताच क्लिअर नाही होतंय, मी बॅगेज पण कसं हे करणार. बॅगेज माहित नाही त्याला प्रॉब्लेम्स माहित आहे त्याला. माझ्या आयुष्यामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत, सगळीकडे प्रॉब्लेम्स आहेत. निवडले कोणी? तुम्हीच. डिसिजन कोणाचा होता? हा प्रॉब्लेम आहे. बरोबर. सो ह्या जन्माचे ना दोन्ही एकाच जन्मान होते. ओके. सो रिझन काय होतं, हा ना हेडमास्टर होता एका कॉलेजमध्ये. नामचीन कॉलेज, गर्ल्स कॉलेज आहे. आणि युनिफॉर्म घातलेली मुली दिसतात मला. 2 काय म्हणतात त्याला, पोनीटेल्स ते घातलेले आहेत. नाही, विणी प्रॉपर, म्हणजे 10वी 11 12वीचं काहीतरी स्कूल असावं. आणि युनिफॉर्म मध्ये आहेत त्या मुली. हा माणूस ना, ही वॉज अ पेडोफाईल. पेडोफाईल म्हणजे ॲक्च्युली तो त्या मुलींबरोबर सेक्शुअल अब्यूज करायचा. वयस्कर माणूस होता त्यावेळी, प्रिन्सिपल काहीतरी हेडमास्टर वगैरे त्या पोझिशनमध्ये, आणि त्यांच्याबरोबर हे करायचं आणि त्यांना ब्लॅकमेल करायचं की कुणाला सांगायचं नाही, तर तुमचं आयुष्य बर्बाद करून टाकीन वगैरे, अशा धमकी. आणि तसंच चाललं तो मरेपर्यंत. कुणालाच काही कळलं नाही, कुणाला काही कळलं नाही, काहीतरी त्याच्या विरोधात काहीच नाही घडलं. सो इट इज अ क्राईम, आहे की नाही? हा क्राईम आहे, हे निगेटिव्ह जनरेट केलेलं आहे. सो मग त्याच्यानंतर जेव्हा आपण हे सीन बघितलं, असं होतं तुझं म्हणून, तर दुसऱ्या म्हणजे आता जेव्हा सांगतोय मित्र असं आहे, सो तुझं लग्न पण इट इज काइंड ऑफ कर्सिंग. ह्यांच्याकडनं ते कर्सिंग जात आहे, या सगळ्या मुलींकडनं त्या कर्सिंग जात आहे, तो श्राप. सो मी त्याला सांगितलं हे असं होतं म्हणून, हे कॉलेज वगैरे तसं सगळं सांगितलं त्याला, असं होतं तुझं म्हणून. त्याने गप्प थांबला तो, आणि
कॉन्ट्रॅडिक्ट पण करायचा होऊ शकतं ना, कोणी हम्म. कॉन्ट्रॅडिक्ट करू शकतो की बाबा हा तसं काय नसणार किंवा जे काहीतरी हो. हा कॅज्युअल हा काय पण बोलतो असं, पण त्या बरोबर. माणसाने काही नाही केलं, अच्छा. शांतपणे ऐकलं माझं. आणि मग मला सांगतोय मी कुठल्या तरी एका इन्स्टिट्यूटकडे रिलेटेड आहे हम्म. जिथं येणं जाणं असतं, ओके. आणि पहिल्या पण जिथे आम्ही कामाला होतो हम्म. तिथं मुलं कोणीच नव्हती. हम्म. ह्या विदाऊट म्हणजे लग्न नाही झालेल्या त्याच मुली त्याच्याकडे ऑफिसमध्ये कामाला होती, ओके. त्या हम्म. सुरुवातीच्या कंपनीमध्ये त्याच्या अंडर हम्म. डायरेक्ट इन कनेक्शन म्हणजे डायरेक्ट रिलेटेड त्याच्या जे हे होतं ना, हम्म. रिपोर्टिंग तसं. आणि ज्या एका ऑर्गनायझेशन वगैरे जातो ना, हम्म. तिथं पण सगळे मुलीच आहेत हम्म. त्याच कॉन्टॅक्टमध्ये. आणि हा काहीतरी असं आहे त्यांचं, असं म्हणून ते सांगितलं, मला आठवत नाही आता, पण काहीतरी मी मॅन्युम्युलेट केल्यामुळे ते शब्द पण हा, टाकू हा, शकत हा. नाहीये. सो तसं होतं. सो त्याने हे कोरिलेट करून टाकलंय मला, हम्म. हम्म. मी नाही केलं कोरिलेट, तो करून सांगतोय हा हे बरोबर आहे, हे ओके बरोबर आहे. आणि ही अग्रीड. हम्म. लग्न पण डिले त्याचसाठी होतंय, ओके. लग्न पण त्याचं त्याच कर्समध्ये होतंय. मी म्हटलं तुझं होणार, ते येतं मग हम्म. कधी व्हायचं. सोल्युशन्स येतात मग. हम्म. सोल्युशनमध्ये काय आहे की सोल्युशन कसं येतात की युजली जे कर्सिंग होतं ना त्यांचं, तू एवढं असं असं केलंयस तर तुला हे होणार असं अच्छा. म्हणते, कर्सिस जे आहेत ना त्याच्यातमध्ये सोल्युशन्स येतात ते. हम्म. आता लोकांची लाईफ काइंड ऑफ बरबाद झालेली आहे तिथे, म्हणजे हा. त्यांचं मुलींचं काइंड ऑफ बरबाद झालं बरोबर. ऍक्च्युली. हा, की हा. असं नाही की ते डोळ्यांना दिसण्यासारखं काहीतरी हम्म. हे नाही आहे, बट काइंड ऑफ त्यांना त्यांच्या मानसिक त्यांना ताण दिलेला आहे, करेक्ट. करेक्ट. ज्याच्यामुळे काहीतरी त्यांची लाईफ बर्बाद झाली असणार, काहीतरी झालं बरोबर. असणार. हा. सो ह्याचं सोल्युशन असं आहे की ज्या ऑर्गनायझेशनमध्ये, आणि तिथे निडी गर्ल्स येतात, भरपूर गरीब अच्छा. लोक वगैरे म्हणा, त्यांना ट्युशन देणं, हम्म. त्यांचं लाईफ बनाने का काम इसने करना है. ओके. हा. जेवढे तू बर्बाद केलेच ना तेवढं भरून काढ. भरून काढ, हा. हे सोल्युशन त्या माणसानं पट्ट करून केलं. आणि तो ट्युशन्स वगैरे बहुतेक घ्यायचा किंवा पण शिकलेला माणूस आहे, हम्म. तो इझिली हेल्प करू शकतो. अच्छा. सो त्यानेच मला मग ते गाईडलाईन्स दिले, म्हणजे मी असं असं करतो आता. ओके. त्या मुली त्यांच्याकडे पैसे पण नसतात, मी त्यांना ट्युशन्स देतो, आणि हा, सगळं हा. एकदम हे त्यानेच केलं मला. बरोबर. हा. आणि ही ना कुठेतरी आपल्याच सोलला अनुभूती असते हम्म. की मी हे प्रॉब्लेम क्रिएट केले तर हा. पुढच्या जन्मामध्ये कुठे त्याचं सोल्युशन मिळेल. आणि ह्या जन्मात पण इथे आल्यानंतर माझं हा. जराही अनुभूती येतो. म्हणजे सी लाईफमध्ये ना तुमच्या पर्पज ठरलेले असतात, त्या पर्पजकडे आणणं पण त्याचंच काम हो, आहे. हो, हो. आणि ते एका टाइमामध्येच ते आपल्याला माहिती पडतं. हो. बरोबर. आता बघ, ते त्याचं हा एवढा टाइम हा. आपल्या प्रपंचामध्ये घुसलाय, हा. स्क्रॅच पासून एका कंपनीसाठी कुठलं तरी काम केलंय, आणि आता याला एकदम ऍटिट्यूड आणि इगो आला याला. हा. हा मी असं केलं तसं केलं, आणून सोडलं ना जमिनीवर बरोबर. तुला. हो, हो. ती कंपनी सोडावी लागली तुला, हम्म. दुसऱ्या कंपनीत तुझी अवकाश इज्जत नाही, नाही. इज्जत नाही हा. तुझी. मग तू जॉब शिवाय आता इथं राहतोस बरोबर. ना. हा. पर्पज तुझा आहे, हम्म. ते घडवण्यासाठी, लोकांना किंवा त्या मुलींना घडवण्यासाठी ते पर्पज आहे, हा, ते हा. तू सिलेक्ट करून आणलेलं आहेस. हम्म. सो आता हे कर, कारण हम्म. तुझी विसर पडली आहे त्याची, करेक्ट. हा. तुझी विसर पडली. सो लाईफ पर्पज ना आपल्याला कुठेतरी हम्म. एक सिम्पल एक्झाम्पल आहे, हम्म. हे फेमस एक्झाम्पल आहे, पण ह्या दृष्टिकोनातून कोणी बघितलं नसणार. वाल्याचा वाल्मिकी झाला, हो ना. हम्म. हम्म. आता वाल्मिकीचं स्थान कुठे आहे हो? हम्म. रामायण ज्याने लिहिलंय त्याचं स्थान कुठे आहे? त्याला देवासारखे लोक पुजतात, पण हो. त्या देवानं काय केलंय मागे? जेव्हा वाल्या होता त्यामध्ये काय केलंय त्याने? डाकू होता तो, हम्म. मारहाण करायचा, हो बरोबर ना. हम्म. पण तसा होता म्हणून ते पर्पज त्याचे काय नाही. हा, correct. नाही ना. हा. फायनली सगळीच लोक जे आहेत ते हा. आत्मेत आहेत, परमात्मानच आपण आलेलो आहे, हम्म. आपण अंश आहात त्याचे. कुठलंही कर्म करू, ते चांगलं किंवा वाईट करू, हम्म. ते परमात्म्याचेच आहेत, हम्म. देवाचेच आहेत. सो तुझा जेव्हा टाइम येईल त्यावेळी तुला ते होणार, तुझे पर्पज पण ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, म्हणजे मग फ्री विलचं काय स्थान आहे त्याच्यामध्ये? फ्री विलचं स्थान असं आहे की आपण म्हणतो ना की विधिलिखित, बरोबर ना, हा शब्द असतो ना त्याला, विधिलिखित. हे जर विधिलिखित आहे तर आपण कशाला धडपडतो? बरोबर ना. हे होणारच आहे माझ्या आयुष्यामध्ये, मग कामच हे कशाला करावं मी, का धडपडतोय बरं? व्हॅलिड, बेस्ट, परफेक्ट क्वेश्चन. बरोबर. पण त्यामध्ये इनकम्प्लीटनेस आहे. विधिलिखित काय गोष्टी आहेत? विधिलिखित ठराविक गोष्टी आहेत. म्हणजे म्हणा की एक पिक्चर बनतोय, त्या पिक्चर मधले
मोठ्या ऍक्टरचे काय काय सीन असणार आहे त्यामध्ये, म्हणजे हा असा असणार आहे, तो असा असणार आहे, ते सगळं आहे. हा सीन असा आहे, तो सीन असा आहे. मध्ये कॉमेडियन्स वगैरे असतात ना, त्यांचे सीन्स पण घुसवतात ना, मध्ये गाणं पण कुठलं घुसवतोच ना आपण, ते ठरलेलं नसतं या सिक्वेन्स मध्ये काय करणार. दॅट इज युअर फ्री विल. ओके. आता मोठा जो भाग आहे तो ऑलरेडी ठरलेला आहे की तू पर्पज घेऊन आलेला आहेस, तो हे तुला लेसन्स घ्यायचे आहे लाईफमध्ये, पण त्यामध्ये डिटेलिंग नाही झालेली आहे. डिटेलिंग नाही झालेली आहे. आता समजा मी म्हटलं एक कुठेतरी रोडच्या बाजूला एक बाईकवाला खाली पडलाय, त्याला जरा दुखापत आहे, पण तिथे 2 लोक आहेत त्याची मदत करण्यासाठी, आणि मी जातोय तिथनं. मला पण जरा डिले होते किंवा वेळ होते, मी कुठेतरी चाललोय. ते ऑप्शन्स आपल्याकडे आहेत, म्हणजे मी तिथून जाऊन त्याला मदत करू शकतो, किंवा माझ्याकडे पाण्याची बॉटल आहे, त्यांच्याकडे पाणी नाही आहे, सो मी त्याला पाणी पाजू शकतो, काहीतरी काय गरज असेल तर असं जाऊ शकतो. हा एक ऑप्शन आहे. दुसरा चॉईस आहे काय माझ्याकडे की मी सरळ जातोय, मला ती 2 लोक आहेत ना, मदत मला पण करायची आहे, पण मी ती 2 लगात ती करणार ना, मला जरा लेट होतोय, सो मी जातो. हे त्या 2 लोक ते तिथे होते ना, त्यांच्याकडे पण चॉईस होता. बरोबर, पण ते गेले. ते गेले आणि त्यांनी मदत केली ना. ऍटलिस्ट तो सेकंड माणसाकडे होती, हा एक माणूस आहे ना, तो करणार ना, असं म्हणून. या चॉईस मध्ये आपण ठरवलेला जो कर्म आहे किंवा आपण सिलेक्ट केलेला जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला कर्म मिळतात. म्हणजे मी आता समजा जाऊन त्याला मदत केली तर मला पॉझिटिव्ह कर्मा मिळणार, रिझल्ट पण चांगले मिळणार, कधीतरी मला चांगला त्याचा काय म्हणतो त्याला परिणाम मिळणार. आणि मी तसाच गेलो तर मला काहीही कर्म मिळत नाही, ऑर एल्स स्लाइट निगेटिव्ह कर्मा मिळणार आहे, कारण तू मदत नाही केली. तुझ्याकडे होतं ना ते समोर, तू काही निवडलं नाही. ऑफन ना किती लोक आहेत जे मला फोन करतात आणि सेशनच्या दरम्यान ना असंच आपलं टॉपिक होतं की त्यांचे स्वामीवर तर सगळ्यांची उपाट विश्वास आहे. इव्हन महाराष्ट्र आणि आपल्या गोव्यामध्ये पण स्वामी भक्त भरपूर आहेत, भरपूर मंदिरे वगैरे आहेत. सो तिथे लोक ना आफ्टर म्हणजे एक माणूस जरा नाही, एका बहुतेक सगळ्यात लोक स्वामीला मानतात. माझी पण फार श्रद्धा आहे त्यांच्यावर. सो ते म्हणतात की स्वामीने सगळं रचलेलं आहे, तेच बघून गेलो. अरे काय काय बघून घेतील ते, बरोबर आहे, काय काय बघून घेतील ते. बरोबर. एवढी रचना केली आहे, एवढा मोठा सगळा जी रचना केलेली आहे, ब्रह्मांड तयार केलेला आहे, तुला तयार केलेलं आहे, मला तयार केलेलं आहे, सगळ्यांना तयार केलेलं आहे. तुमच्यामध्ये काय करावे ही भावना पण निर्माण केलेली आहे. तुमचे सगळे सिस्टम प्रॉपर राहावं म्हणून सगळे केलेले आहे. कुठला ठोका कधी यायचा आहे ते कळलेलं आहे. एक ठोका जर मिस झाला तुझं काम झालं, त्याचं पण लक्षात येते. हे सगळं केलेलं आहे. मग तुझ्या डोक्यात कल्पना कुठली यावी, विचार कुठे, सगळं आहे, सगळं केलेलं आहे, व्यवस्थित केलेलं आहे सगळं. स्वामींनी प्रपंच पण असा मांडलेला आहे की बाबा तुझ्याकडे एक रस्ता आहे जाण्याचा, एका डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे ना, हा ऑप्शन आहे, हा पण ऑप्शन आहे, हा पण ऑप्शन आहे. म्हणजे मी जर कुठे मुंबईला जाणार आहे तर मग मी कोल्हापूरनच जावं ना, कोल्हापूर पुणे हे सगळं करून जावं ना. मग कधी कधी बस राहत नाही, थांबत नाही, कधी कधी बस थांबते. स्टॉप असेल तर मला डिले होणार, डायरेक्ट असेल तर मला लवकर पोहोचणार. सो तुम्हाला ऑलरेडी माहित आहे की बाबा कुठलं डायरेक्ट जाणार आहे, कुठलं थांबून जाणार आहे. सो यू आर व्हेरी वेल अवेअर अबाउट इट की कुठल्या मार्गाने गेलो तर मला वेळेत पोहोचता येणार किंवा लवकर पोहोचता येणार. आता असं म्हणा की तुम्ही स्टॉपवरचा मार्ग घेतलाय आणि त्या मार्गाने जाताय तुम्ही, ऑन युअर चॉईस यू हॅव टेकन इट, आणि म्हणताय नाही स्वामी करतील काहीतरी माझ्यासाठी. म्हणजे स्वामी अरे ठरवलंय, डोकं दिलंय स्वामींनी, त्याला वापरा तरी ऍटलिस्ट. काय स्वामीवर तुम्ही टाकताय, हा तुझा चॉईस होता. तुला माहित होतं की तिथे उशिरा पोहोचणार आहे, हे सगळं तुम्हीच पकडली चुकीची. सगळं स्वामी करणार आहे का? बरोबर आहे. तुम्ही काय करणार आहात? ही लोक ना अशीच मागे माझा मित्र पण हेच म्हणत होता, कसं काय की आपण ना मी तेव्हाच बाहेर पडणार जेव्हा सगळ्या सिग्नल्स ना ग्रीन असणार. कधी होतं का? तू बाहेर पडत नाहीस, तू बाहेर पडतो ना, बरोबर, लाल मिळतं ना, ऑरेंज मिळतं ना. असं होऊ शकतं की बाबा सगळं ग्रीन असेलच तर तू बाहेर निघणार, कधीच पोहोचणार नाही, कधीच. घरातच बसा तुम्ही. अरे असं होऊ शकत नाही ना.
तुम्हाला लाल पण लागणार सगळ्या, तीच तर मजा आहे, तीच लाईफ आहे, तीच लाईफ आहे ना. सगळं काही असं होत नाही. सो फ्री विल कुठली आहे माहित आहे, मी ऑप्शन कुठला घेतोय, माझ्या मनात कुठले विचार आणतोय, मी दुसऱ्याविषयी काय भावना ठेवतोय. माझं ते म्हणतात ना, निंदकाचं घर असावं शेजारी. बरोबर तसं म्हणते. सो आपण शेजारी का म्हणतो, कारण शेजारी हा निंदक असतो, बरोबर, शेजाऱ्याला शेजाऱ्याची ईर्ष्या असते असं म्हणून ते म्हण आहे. पण आपण ती ईर्ष्या ठेवणे योग्य आहे का? नाही ना. त्याचं आय टेल यू, इन ऑल रिलिजन्स दे से, तुम्ही कॅथलिक धर्मामध्ये पण आहे, त्या मास करतात ना, त्याच्यामध्ये म्हटलं पण, त्यांना सांगितलं पण जातं की तुम्ही ना तुमच्याबद्दल काही मागू नका इथे, तुम्ही शेजाऱ्यासाठी मागा. ओके. हे का म्हणतात, कारण तुम्ही दुसऱ्यांचा विचार केला तर ऑटोमॅटिक तुमचं भलं होऊन जाईल. ही ऍक्च्युली स्टाईल ते धार्मिक म्हणून करतात, पण इट इज अ युनिव्हर्सल लॉ. दुसऱ्यांचा चांगला विचार करा, दुसऱ्याचा चांगला विचार करा, ऑटोमॅटिक तुमचं चांगलं होऊन जाईल. हा ऍक्च्युली हे युनिव्हर्सल लॉ आहे, पण तो आता धर्मामध्ये कुठेतरी बांधलेला गेला आहे तसं म्हणून. सो फ्री विल तुझ्याकडे आहे, तुझं लाईफ कसं व्हायचंय, कारण ते भोग किंवा ते लेसन जे आहेत ते भोगायचेच आहेत. त्यामध्ये त्या जर्नीमध्ये, म्हणजे आता म्हणूया की बाबा हा भोग जो आहे तो एक आपली जर्नी समजा रोड आहे, आणि भोग जे आहेत ते आपलं बोट आहे. इथं गेल्यानंतर बोट लागणार आहे, क्रॉस करून मग रस्ता मिळणार आहे, परत मला हे गाडी, मग नंतर परत बोट. सो बोट जो आहे तो प्रवास भोग आहेत म्हणा, लर्निंग लेसन्स, आणि रोड आहे हे सुरळीत आपलं लाईफ चाललंय. सो सुरळीत टायमाला हे आपले जे फ्री विल मध्ये आपण चांगुलपणाचे विचार केलेले किंवा आपले जे पॉझिटिव्ह कर्मास जे आपण जनरेट केलेले, ती मदत कधी करतात, जेव्हा आपण बोटमध्ये. बरोबर आहे. तो ज्यावेळी आपण बोटमध्ये असतो ना, म्हणजे तो आपला जो बॉटम, म्हणजे खालचा जो, ज्यामध्ये आपण डिफिकल्ट टाइम म्हणतो ना, त्या डिफिकल्ट टाइम मध्ये जर तुम्हाला तो टाइम, अरे कसा गेला हा काळ, मला कळलंच नाही, असं जर तुम्हाला एक्सपिरियन्स घडायचा असेल तर चांगलं करा, मग तो इझिली जाईल. भोग हे भोगायचेच आहेत. यू कॅनॉट रन अवे फ्रॉम दॅट, कारण यू हॅव चोजन देम एज युअर लेसन्स. सो मग ते तुम्ही भोगाच, पण त्या भोग जे किंवा आपण 7.5 सुद्धा म्हणतो, त्या पर्टिक्युलर टाइमला तुम्हाला एवढा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही काहीतरी तयारी करा ना. आणि आज हा बहुतांश अशा खूपशा पॉडकास्ट बघतात लोक, पण डेफिनेटली मागच्या पॉडकास्ट बघून ना, आय टेल यू, देर आर फ्यू पीपल त्या म्हणतात की बाबा ज्या भाषेने आणि ज्या पद्धतीने तुम्ही बोलता ना, त्या असं कोणीच बोलत नाही. बरोबर आहे, स्ट्रेट फॉरवर्ड जे आहे. आणि लोक ना म्हणतात की मला आय हॅव नॉट ओपन्ड माय लाईफ्स बुक इन फ्रंट ऑफ एनीबडी. तुमच्या का भलं वाटलं मला काय माहित, पण तुमच्या समोर मी सगळे हे उघड करतोय, माझे प्रॉब्लेम्स काय आहेत. त्याने पीपल डोंट लाईक टू एक्सप्रेस प्रॉब्लेम्स. ओके, तसं म्हणून. पण ठीक आहे ना, ती देवाची कृपा आहे. तुमच्या समोर माझा पॉडकास्ट आला, हे कोणाचं हे आहे, प्लॅनिंग आहे, माझं आहे का? ते पण त्यांचीच आहे, त्यांचंच आहे ना. त्यांना वाटतो की हा चॅनल माझा आहे, चॅनल म्हणजे इन्स्ट्रुमेंट, ह्याच्याकडे जा रे बाबा तू, सद्गुरूची इच्छा आहे. त्याने तो माणूस कोणाकडेच बोलत नाही, आपला आतला बाहेरच काढत नाही, मग तुला प्रॉब्लेम होणार ना. करेक्ट. निगेटिव्ह इमोशन्स इथे राहिले साचून की मग तुझ्या अंगावर काहीतरी डिसीजच येणार. ते म्हणजे आपण कॅन्सर म्हणतो, हार्ट अटॅक कुठून तरी बाहेर येणार. कुठून तरी येणार बाहेर. सो तुझा त्या डिसीज म्हणून येणार आहे. त्याच्यापेक्षा बाबा तू हे सगळं खाली कर तुझ्या मनातलं, त्याच्याशी बोलून जा, तो काय सांगतो ते ऐक, असं म्हणून. सद्गुरूंची इच्छा आहे, सद्गुरूने ऑलरेडी मला निवडलंय की ऍज अ चॅनल, ऍज अ इन्स्ट्रुमेंट. आता तो त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवतोय मेसेज की बाबा जा रे बाबा ह्याच्याकडे जा. कुणीही असो, मी असो, आय एम जस्ट गिव्हिंग माय एक्झाम्पल, कुणीही असो, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं काम आहे ना, ते सद्गुरूच करतोय. हो, बरोबर. सो आपण त्याच्यामध्ये काहीच नाही, आणि त्याच्यामध्ये आपण एवढं इगोइस्टिक होणं हे एकदम चुकीचं आहे. कारण एक हे सांगतो तुम्हाला, एका बाईनं कॉल केला होता आकाशिकसाठीच, पण तिच्या आकाशिक नाही झाला, पण काउन्सिलिंग पार्टच झाला. जसं मी सांगितलं, मी डायरेक्ट आकाशिककडे जात नाही. त्या बाईनं ऍक्च्युली व्यासपीठावर बसून निरूपण करणाऱ्या बाई होता. निरूपण म्हणजे मला पहिल्यांदा आपली डोळ्यामध्ये मराठी एवढी प्रचलित आहे पण मला समजत नाही. मग मी कुठेतरी कुणाला तरी विचारल्यानंतर मग मला कळालं ते ऍक्च्युली कुठेतरी कथा वगैरे सांगतात ना व्यासपीठावर बसून. म्हटलं अरे
ह्या बाई आय मीन लाईक माझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ, हो. किती वाचन आहे त्यांचं, Correct. किती लोकांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात. म्हणजे ते वाचनात दडलेलं काय आहे आतमध्ये. इट इज नॉट अ जस्ट म्हणजे ते काहीतरी भगवत कथा वगैरे असं हो, असणार हो. ना, ते गुरुचरित्र वगैरे तसलं काहीतरी असणार. आपण जर समजा ते जस्ट रिडिंग बुक म्हणून वाचतो तर आपल्याला कळत नाही, हो 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 त्याला अर्थ नाहीये. त्याच्या आतमध्ये घुसून त्याच्या पल्याड काय आहे ते बघायला पाहिजे, मग ते वाचन प्रॉपर आहे. ती लोक ते करतात. आमच्या सारख्यांच्या आमच्या हमारे बस की बात नाही आहे. Correct. ठीक आहे. आणि ती अशी सांगणारी, ज्यांना कथा सांगणारी, लोकांना व्याख्यानं देणारी बाई आज त्रासात आहे. तिला माझ्याकडनं काहीतरी पाहिजे. मी काहीच नाही तिच्या समोर, पण का वाटतं माझा पॉडकास्ट बघून बहुतेक त्यांना पण ही गुरु आज्ञाच आहे. हो हो करेक्ट. ही गुरु आज्ञा आहे. पण ती एवढ्या मोठ्या मनाची की नाही, म्हणजे काहीच न विचार करता माझ्यापर्यंत पोहोचली. हो हो करेक्ट. त्यांना माहित होतं की ही पण गुरु आज्ञा आहे. मी कुठलाही इगोइस्टिक विचार न कर. मला आला ना, ती लोक काय करतात, ते निरूपण करणारे लोक पण आमच्याकडे असं झालं असतं ना. होतं ना हे ऍटिट्यूड, इगो इझिली येतं. पीक वर पोहोचतो ना. पण यातलं असं आहे की आपण सगळी लोक ना हे गुरुबंधू, कुठेतरी गुरुबंधू गुरु भगिनी हे असतात, हे असतातच. करेक्ट. पण एव्हरी टाइम प्रत्येक माणूस त्याच लेवलवर असतो असं नाही. जरा कधी काय प्रॉब्लेम झाला, जरा खाली गेलो, पण परत वरती जायची आपली तयारी आहे. आणि आपण जे याच्यामध्ये अध्यात्मामध्ये लोक आहेत ना, ते लवकर पट करून उचलतात. लोकांना जर खाली आलं ना तर बाकी नॉर्मल माणसांना ते डिफिकल्ट होतं परती त्या लेवलवर जाणं. पण आध्यात्मिकातले लोक ना त्यांना पट करून एकदम ते बाउन्स बॅक होतात. आणि ते बाउन्स बॅक होण्यासाठी गुरुच आज्ञा करतो, बाबा ह्याचं काहीतरी सल्ला वगैरे घे. बरोबर. आणि मी पण त्या आज्ञेसमोर कोण आहे हो. मला जे प्रॉपर, माझं हे नाही की बाबा काय ते भेदभाव नाही आहे. हा रिच आहे, हा गरीब आहे, किंवा हा ज्ञानी आहे, हा अज्ञानी आहे, काही नाही. सगळ्यांना एक नजर ठेवणं, करेक्ट, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. हे गुरु जे आज्ञा देतो ना, ते ऍक्च्युली यू टेक इट ॲज द सर्वोपरी. तेच तुझं काम आहे. कारण काय होतं ना, ह्यामध्ये ना असं काय होतं की युजली आपण असं कोणी विचार करू शकतात, आणि ही लोक विचार करतायत की बाबा मला नाही मेडिटेशन करता येत नाही, टाइम भेटत नाही हो, मला साधना करता येत नाही, मला टाइम भेटत नाही हो, मुलांचं करायचंय, हे करायचंय, ते करायचंय, मला खरंच टाइम नाही भेटत हो, असं काहीतरी प्रॉब्लेम्स असतात जी प्रॅक्टिस नाही करत. डेली लाईफ मध्ये बिझी पण असतात. हा शेड्यूल, तोच बिझीपणा म्हणतो मी. तोच बिझीपणा जो वर्किंग वाला जो माणूस आहे ना, पुरुष स्पेशली, ते तर त्याला सांगूच नका, ऑफिसमध्ये एवढा ताण, हे ते आपण सगळं करून आलंय. पण त्यांच्यासाठी काही असा उपाय आहे का जे त्या बिझी स्केड्यूल मध्ये पण आध्यात्मिकसाठी टाइम नाही, तर आपण म्हणू शकतो की एक हो डेफिनेटली. पण हे मला क्लिअर करू दे की बाबा असं नाहीये की तुम्हाला टाइम भेटत नाही, हे त्याचे पण सांगतो. पण ह्याच्यामध्ये एक कसं आहे की तुम्हाला टाइम भेटत नाही असं म्हणून हे जस्ट एक्सक्युजेस आहेत. दिस आर जस्ट एक्सक्युजेस. ह्याच्या पल्याड जरा विचार करा की बाबा आपल्याला देव जो आहे तो संधी देतोय, तुमच्यापर्यंत ती मॉडॅलिटी पोहोचली आहे, तुम्ही व्हिडिओ प्रॉब्ली त्या व्हिडिओच्या स्वरूपात तुमच्याकडे मेसेज पोहोचली आहे, पण जस्ट एक कॉन्टॅक्ट करायचा तुम्ही करत नाही. किंवा तुम्ही शिकलायत पण तुम्हाला जस्ट एवढा वेळ बसायचा आहे ते तुम्ही करत नाही. मेडिटेशन वगैरे असं करणं हे जे आहे ना ते, किंवा आध्यात्मिक किंवा स्पिरिच्युअलिटी म्हणणे ना, हे एवढं हे नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू रिक्वायर इज जस्ट शरणागती, समर्पण. जे समर्पण झालं ना तुमचं, किंवा आम्ही काही गोष्टींनी म्हणतो की कुणाला तरी माफी द्यायची आहे, असं म्हणू की माफी द्यायची आहे. जेव्हा आपल्या मनात आलं, समर्पण केलं आपण, माफी द्यायची आहे, ह्या बेसिक काय गोष्टी आहेत त्या मला करायचं आहे, ही भावना आली ना, कसं करायचंय तो बघून घेतो. राईट. यू डोंट वरी अबाउट दॅट. भावना आण, तरी ती भावनाच येत नाही. ती भावना फक्त आण की नाही, खरंच तिची काहीच चूक नव्हती त्यामध्ये, प्रॉब्ली मी असती तर असं केलं असतं, माझ्याकडनं पण झालं असतं. ही भावना, किंवा देवा आय एम झिरो इन फ्रंट ऑफ यू, म्हणजे तू हे जो सृष्टी रचयिता जो पण आहे, युनिवर्स म्हणा, देव म्हणा त्याला, त्याच्या समोर मी झिरो आहे.
मी शून्य आहे त्याच्यासमोर, अशी म्हणून ज्यांना शरणागती करतो ना, ह्या 2 गोष्टी अशा केल्या ना, वाटलं ना मला हा खरंच हे असं आहे म्हणून, कसं करायचं, फॉरगिव्हनेस कसं करायचं किंवा तुझी शरणागती कशी होईल तो बघून घेतो. बरोबर, करेक्ट. यू डोंट नीड नॉट वरी कसं करायचं नाही, तो बघून घेतो. तर दुसरा प्रश्न जो तुझा होता की बाबा आता काही गोष्टीमुळे आपल्याला हे भेटत नाही. हा, इट इज ऍक्च्युली काय माहिती आहे, आपण जे सगळं करतोय ना, ते सगळं जे आहे ते आपण कसं आपली चांगलं कर्म करू. ओके. आपण कसं बेसिकली सगळं कर्मावरच आहे ते गेम तिथेच आहे. आपण सगळे म्हणतो जो इट इज मोठे म्हटलं की बाबा हे सगळं जे आहे द गेम ऑफ ऑल कर्मास. हा, हे बॉटम लाईन म्हणतो आपण. पण त्याच्या अगोदर काही उपाय घरासाठी सांगतो आणि मग ह्याच्याकडे येतो. ही सगळी लोक करू शकतात, एव्हरीबडी. आणि आय वुड सजेस्ट की हे करा. कळलं? सॉल्ट घ्यायचं, सॉल्ट, मिठाचं, मीठ आणि सॉल्ट कुठलंही. ते रॉक सॉल्ट, पिंक सॉल्ट, व्हरायटीज भरपूर आहेत. टाटा नमक की कॅप्टन कूक, ह्याच्या भानगडीत पडू नका. साधं मीठ कुठलंही तुम्ही घ्या. एक भांडं घ्या प्लास्टिकचं, एवढंच लहान, आणि प्रॉब्ली ऑरेंज कलरचं घ्या, कारण ऑरेंज इज क्लॅन्सिंग कलर एकदम. त्याच्यामध्ये ते एवढं मीठ तुम्ही टाका, त्यामध्ये पाणी घाला आणि अशा जाग्यावर ठेवा, म्हणजे आपल्या टॉयलेट मध्ये वगैरे ते हे असतं ना विंडो, त्याच्यावर ठेवा. तुमच्या देवाला हाक मारा. ओके. आणि त्या मिठाच्या बाऊलला सांगायचं रोज, इन द सेन्स जेव्हा जेव्हा तुम्ही बदलणार त्यावेळी. फ्रिक्वेन्सी दररोज असू शकते किंवा युजली स्टार्टिंगला आय विल सजेस्ट लाईक एव्हरी 2 days यू डू इट, देन यू डिले इट. 15 दिवस एव्हरी 2 days झाल्यानंतर ना मग एक दिवस करून मग तुम्ही 3-4 दिवसानं बदला ते. आणि ते बदलताना ते पाणी काढून डायरेक्टली कोमोडमध्ये टाकायचं आणि मग दुसरं फ्लश करायचं आणि दुसरं ठेवायचं. आणि त्या बाऊलला सांगायचं, त्याच्या अगोदर देवाला हाक मारायची आणि त्या बाऊलला सांगायचं की आमच्या घरात आणि घरात वावर जे लोक आहेत किंवा आपलं बिल्डिंग सुद्धा म्हणा, जे काय असेल ते, इथे कुठेही ना कसलीही निगेटिव्ह एनर्जी, डर्टी, डिसीज्ड, युज्ड अप, अनवॉन्टेड एनर्जी जी आहे ती तुझ्यात खेचून घे. आमच्यात पण जर असेल अंगात सुद्धा, ते पण तुझ्यात खेचून घे. आणि आम्हाला कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीचा एफेक्ट नाही व्हायला पाहिजे. असं एवढंच हे इन्व्होकेशन आहे. ओके. हा एक भाग करा. दुसरा भाग जो आहे त्याला सॉल्ट बाथ म्हणतो. आपण बाथ केल्यानंतर साबण लावतो ना, तर साबण लावल्यानंतर साबण लावला मग परत पाणी घेतलं, त्याच्यानंतर फेसला आणि केसांना सॉल्ट न लावता पूर्ण अंगाला एकदम लावायचं. चोळायचं नाही एकदम, कारण ते हे असतात, स्क्रॅचेस पण येऊ शकतात. सो अंगाला लावायचं, 1 मिनिट थांबा आणि मग पाणी होता. हे प्रत्येक आंघोळीला करायचं. जे बीपीचे पेशंट्स वगैरे असतील ना, ते यू कन्सल्ट डॉक्टर, ब्लड प्रेशरचं वगैरे डॉक्टरला कन्सल्ट करा आणि मगच करा. सो ह्याच्यानं काय होतं, मीठ जे आहे इट इज द स्मॉलेस्ट अँड चीपेस्ट अवेलेबल क्रिस्टल ऑन अर्थ. बरोबर. क्रिस्टलची कुठलाही क्रिस्टल असला तर त्याचं प्रिन्सिपल काय आहे, त्याचं काम काय आहे, टू ॲब्झॉर्ब आणि मग त्याला सोडणं. आपण ते ॲब्झॉर्बचं म्हणजे सगळ्यात मोठं जे आहे ना क्रिस्टलचं, ते मीठ पण करतं ॲक्च्युली. सो ॲब्झॉर्बिंग होतं. आणि ज्यावेळी ते हे करायचं आहे ना, सोडायचं, त्यावेळेला नक्की आपण ते कुठेतरी करेक्ट फ्लश करतोय. ओके, बरोबर. आपण ओवाळकी करायचं. तुम्हाला माहिती आहे आमच्या गोव्यात करतात ते, डाव्या हातानं ते मीठ घेतात आणि लहान मुलं वगैरे नजर काढणं आहे ते प्रकार. हो, सो ते मिठानं करतात. का बरं? समजलो. एनर्जी ती खेचून तू त्या मुलाच्या, आणि रिझल्ट तुम्हाला माहित आहे ना मुलाचा, तशी ओवाळणी केल्यानंतर तो मूल एकदम प्रॉपर रडत असतो आणि शांत होतो. ते काय करतात, त्याला आपण ऍक्च्युली त्या मिठाच्या प्रकारला जी ओवाळकी काढतो त्याला म्हणतो आपण एन्शंट प्राणी किलिंग. अच्छा. त्याच्यावरच काहीतरी संशोधन झालेत आणि आता आपल्याकडे आता जर ऍडव्हान्स्ड मॉडर्न प्राणी किलिंग आहेत, पण बेस तोच आहे. सो त्या ऑराला त्या मिठानं असं जेव्हा करतो, त्या ऑरामधली त्याच्या आभामंडळ जो आहे त्याच्यामधलं जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती सगळी या मीठ खेचतो. ओके. आणि मग ते आपण कुठे टाकतो,
डस्टबिन म्हणजे फ्लश करतो आपण. फ्लश करतो पण आगीत पण टाकतो. चूल हा, असेल तर correct. चुलीत टाकतो. हो बरोबर, गावी बरोबर ना? तसंच करतो. नाहीतर पाण्यात हे करतो आपण. सो दॅट इज व्हॉट. हेच करायचं आपल्याला. मीठ तेच काम करतं. ओके, हे झालं घरात. आता तुम्ही जे उपाय करणार आहात ते. आता जे पुरुष लोक आहेत आणि त्यांना काही करता येत नाही, आय विल टेल यू द फॅक्ट अबाउट कर्माज. आता म्हणजे मी एक निगेटिव्ह कर्म केलेलं आहे. हो. आता एक भात मी ह्याच्यातमध्ये टाकला, एक भात समजा, एक फगट निगेटिव्ह कर्म, एक भात जमिनीत टाकतोय, त्याला 120 टाइम्स काहीतरी दाणे येतात, कणस. सो एक भाताची मल्टिप्लाय किती 120. सो एक निगेटिव्ह कर्म किंवा एक खोटं काम केलेलं आहे त्याचं पण मल्टिप्लिकेशन होणारच. ओके, समजा 100% 100च झाला, 120 नको, 100 झाला. 100 झाला. सो एक निगेटिव्ह कर्म किंवा एक पॉझिटिव्ह कर्म तुम्हाला मल्टिप्लाय होऊन त्याचे 100 कॉन्सिक्वेन्सेस 100 टाइम्स येतात. ठीक आहे ना? आता इथं एक निगेटिव्ह कर्म केलाय, तो कसा, एकतर भोग जे भोगायचे आहे की व्हॉट एव्हर इट इज, ते नलिफाय जर करायचं आहे, तुला चांगलं काम करावं लागणार. बरोबर ना? आता एक निगेटिव्ह कर्म, एक पॉझिटिव्ह कर्म, मायनस झालं, असं म्हणून ते काम ऍक्च्युली होतं. ओके. निगेटिव्ह कर्माला जर तुला काढायचं आहे, तिथून नलिफाय करायचं आहे, तर मग चांगल्या गोष्टी वाढवायला लागणार. काही गोष्टी अशा आहेत जे म्हणूया की काही गोष्टी अशा आहेत की एक निगेटिव्ह काम किंवा एक रॉंग काम तुझ्या 50 चांगल्या कामाला काढून टाकू शकतो. बरोबर. तसं पण तसं उलट पण असणार. डिपेंड की किती मोठं तुम्ही ते कर्म करता. इथं उलट पण असणार. उलट पॉझिटिव्ह पण जितकं चांगलं कराल ते 50 हे कमी करू शकतात. असायलाच हवं, असायलाच पाहिजे. रूल आहे ना, होणाही आहे. तो त्या गोष्टी काय आहेत? रामबाण हे मी युजली सेशन मध्ये सांगतोय. ओके, तू पैसे मला पाठव म्हणून. नक्की. ओके, कारण काय माहिती, फुकट सल्ले आहेत. बरोबर, मी पैसे घेतो त्याचे. ठीक आहे, चलो, कुछ भला करेंगे असं म्हणून. आणि लोकांना पण सांगू इच्छितो की आय सिरियसली, मला जेवढे कॉल येत आहेत ना, आय नेव्हर मिस एनी कॉल. मी कॉल समजा त्यावेळी नाही उचलला तर मी स्वतः फोन कॉल बॅक करणार. एक दिवसात तरी कॉल बॅक करणार. आज नाही जमलं तर उद्या करणार. पण प्रॉपर ह्याच्यासाठी आपण मग अपॉइंटमेंटची सिस्टम आहे, ते राहू दे. सो आता त्या मेन ह्याच्याकडे येऊया. आणि त्यात मग एक रामबाण आहे उपाय, जो नॉर्मली आहे ना, इफ एनीबडी इज अर्निंग, जे अर्न करतोय, 10% ऑफ युअर अर्निंग इज नॉट युअर्स. 10% जे तुम्ही कमवतायत ते तुमचं नाही. सॅलरीड वाल्यांना प्रॉब्ली त्यांची कटिंग वटिंग झाल्यानंतर, आणि जे बिझनेस करतायत ना, ते एक थंब रूल टाका की बाबा मला एवढं इन्कम झालेलं आहे, त्याचं प्रॉब्ली काढा, तुमचे वेंडर सगळे काढा, तुमचे हे काढा, आणि त्याच्यानंतरचे जे आहेत 10% तुमचे नाही आहेत. आता ह्यामध्ये गंमत आहे, 10% माझे नाहीत तर कुठे जायला पाहिजे? दान. ओके, दान. तर दान म्हणजे आता मग कुठे जायला पाहिजे? बरोबर. आम्ही काय करतो, देवळात जाऊन मंदिरात अन्नदान वगैरे तिथे स्पॉन्सर करतो, आणि तिथे गेल्यावर कळतं की बाबा तुमची पाळी कधी येणार आहे, आणखीन एक पुढच्या महिन्यात. आता फुल आहेत. कुठे जाऊन अन्नदान करताय तुम्ही? जिथे ऑलरेडी आहे, जिथे लाईन लागलेत, जिथे ऑलरेडी देण्यासाठी पर्याप्त आहे, तिथे जाऊन तुम्ही अन्नदान करणार आहे का? सो क्रायटेरिया इज जिथे गरज आहे तिथपर्यंत तुमचं दान पोचायला पाहिजे. नीड, आणि ती पण यू आयडेंटिफाय, जेन्युइन नीड आहे का तिथंच, नाहीतर त्याची पुण्याई येणार नाही. कधीही विचार करू नका की बाबा मी हे काम करतोय, हे दान करतोय, ह्याची पुण्याई मला येऊ दे. म्हणजे सेल्फ काय म्हणतात त्याला, म्हणजे काहीतरी स्वार्थ नसायला पाहिजे. कळ ना? तिथं दान करा. मंदिरात दान देणं डेफिनेटली, जर खरंच गरजू असेल तर द्या, किंवा कुठल्याही फॅमिलीला मदत करा, कुठेही करा, पण जिथे ऍक्च्युली नीड आहे. ऑर्गनायझेशन्स असतात जिथे ऍक्च्युली खूप गरज आहे, तर तिथं करा. पण ऑलरेडी त्यांच्याकडे पर्याप्त आहे तर त्यांना करून काहीच फायदा नाही आहे. सो नीडी जी आहेत ना लोक, त्यांच्यापर्यंत जाऊ, ती मदत करा.
ही एक क्रायटेरिया झाली. दुसरी क्रायटेरिया, उजव्या हातानं केलेली मदत डाव्या हाताला माहीत नाही पडायला पाहिजे. आता फेसबुकवर जे इंस्टावर बघतो आपण, रील टाकतात, मी देतोय त्यांना आणि त्यांनाच मिलियन मध्ये व्ह्यूज येतात. त्यांना व्ह्यूजच येणार, पुढचं काहीच येणार नाही. त्यांना व्ह्यूजच येणार, आणखीन काही येणार नाही. बरोबर. सो दॅट इज व्हॉट. बाय डिफॉल्ट तुम्ही मदत करताय तर पुण्याही येणार, पण अपेक्षा ठेवू नका. ओके. आणखीन एक आहे की आज केलेली मदत आत्ता क्षणाच्या नंतर तोंडावर कधी येऊ नये. मी असं असं केलं होतं त्यासाठी, युअर डन इज गॉन, युअर डन इज गॉन. बरोबर. आणि कधीही त्याच्याबद्दल अभिमान म्हणजे अशी इगो ठेवू नका की मी दिलं असं म्हणून काहीतरी. कारण तुम्हाला त्यांनी दिलंय म्हणून तुम्ही त्यांना दिले. हो. आता तुमच्याकडे पैशांचं देणं एवढं होत नसेल बहुतेक, बरोबर ना. आणखीन एक क्रायटेरिया आहे जिथे आपण आपण पण करतोय आता, हे तू आणि मी. फॉर एक्झाम्पल, हा नॉलेज पोहोचवतोय आम्ही, जे ज्यानं कोणाचं तरी भलं होणार आहे. नॉलेज इज ऑल्सो इक्वलंट टू युअर मनी. ओके. डोनेशन टाईप. हो, ते द्या ना. सद्बुद्धी द्या लोकांना. करेक्ट. काहीतरी शिकतायत लोक. लोकांना शिकवा, गाईड करा, काउन्सिल करा, त्यांचं भलं करा. मुसीबत में जो है उनको हेल्प करो, उनको गाइड करो, जो भी है. दॅट इज ऑल्सो वन थिंग. ते पण होते मदत. काहीतरी असतात ना ओल्ड लेडीज ॲट होम, त्यांच्याकडे बोलणारा पण कोणी नाही, म्हणजे ते दिवसभर घरात एकटेच बसून असतात त्यांच्याकडे, आणि जेव्हा त्यांचा कोणतरी येतो तो जरा आपल्या कामात राहतो, हे ते करून त्यांच्याकडे लक्ष कोणी देत नाही. इट इज ॲज गुड ॲज ते ओल्ड एज होम मध्ये असतात, पण आहे फक्त घरात असं म्हणून. आहे ना, आम्ही बघतोय ना तिला, जेवण पान वगैरे सगळं देतोय ना, पण तो टाइम असतो की त्यांना ना काहीतरी बोलायचं असतं, तुझ्याकडनं काहीतरी ऐकायचं असतं. जा ना, बसा ना अर्धा तास तिच्याकडे. वृद्धाश्रमात जा, तिथं गोष्ट काय देऊ नका हो त्यांना, गरज नाही. पर्याप्त असेल तर देऊ नका, नुसतं बसा जाऊन तिथं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करा, त्यांचं ऐका. त्यांना ऐकणारा पाहिजे, त्यांना ह्या वयात ऐकणारा पाहिजे. तुमचं सांगू नका त्यांना. बरोबर. ऐका त्यांचं. ठीक आहे, असं असं, ती पण सर्व्हिस आहे. कुठलीही गोष्ट, म्हणजे मी म्हणतोय की सेवा, सर्व्हिस. कुत्र्याला भूक लागली, द्या ना. ओके. आता भिकाऱ्यांना वगैरे देणं ना, त्यामध्ये पण वेगळ्या कन्सेप्ट आहे. बरोबर. ते प्रॉब्लेमॅटिक पण होऊ शकतं. त्यांना देणं हे प्रॉब्लेमॅटिक पण आहे, कारण ते त्याच्यावर डिपेंडंट राहतात. मग काय करायला त्यांना करत नाहीत काय. आपल्या इकडे गोव्यामध्ये आय टेल यू असं आहे की ती आहेत तिथं भिकाऱ्या, ओल्ड लेडीज वगैरे. आता म्हटलं ओल्ड लेडीज, भिकारी असला तर कधी भीक मागतो, ते टाइम संध्याकाळी घरी जातो. माझं इव्हेंटचं काम म्हणजे अपरात्री रात्री माझं येणं जाणं असतं. आपल्याकडे कॅझिनोज आहेत. ओके. कॅझिनोज, बरोबर. ते 2 वाजता 3 वाजता 4 वाजता रात्री चालू असतात. ओके. मी जातो येतो त्यावेळी यांच्या शिफ्ट्स आहेत भिकाऱ्यांच्या. ओके. तिथे बसण्याच्या तिथे बसत नाही, द्या. बरोबर. सगळ्यांकडे मागे फिरणं. बरोबर. बाबा म्हटलं रात्रीचे 2 वाजले, त्यांना झोप नाही, म्हणजे ही शिफ्ट करते. नाईट शिफ्ट असं समजलं. सो यू शुड नॉट बी प्रमोटिंग हे, पण त्याला पण आपण हे देऊ शकत नाही. सो ते प्रमोट नाही करायचं. तिथं पण आपण बघायला पाहिजे काय केस आहे, की रिअली तो नीडी आहे का ना, असं म्हणून ते कंडिशन बेसिस. करेक्ट. आता याच्या पुढे जो आहे तो रामबाण. आणि तो का ते पण सांगतो मी. मनी, पैसा हा जो प्रकार आहे ना, बाहेर ओता, ते पण निडीकडे. ते अगेन निडीकडे ओता बाहेर. जेवढा पैसा तुमचा बाहेर जाईल ना, तेवढे तुमचे ऑल निगेटिव्ह कर्मास पाट 1:50 म्हणत मी. जस्ट एक्झाम्पल सांगतो मी. एकानंच 50 जे एलिमिनेट करायचे आहेत ना. आमचे गुरु आहेत, आम्ही त्याला मास्टर म्हणतो, डॉक्टर क्लिफ साल्झाना, चेन्नईला राहतो, आणि ही इज अ सायंटिस्ट. आता जर प्राणिक हिलिंग किंवा ऑकल्ट सायन्समध्ये जर ज्यांचा एकदम मोठे व्यक्तिमत्व जर असेल ना, तर ते आहेत. ओके. त्यांचं काय की बाबा ते शो ऑफ करत नाही, ही विल नॉट कम इन फ्रंट ऑफ मीडिया वगैरे असं, पण आम्ही ओळखतो त्यांना. सो ते सतत सांगायचे आम्हाला. आता जे म्हणजे सांगितलं तुम्हाला, पैसे होता म्हणून टू द नीडी पीपल असं म्हणून. व्हॉट हॅपन्स की त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये एक बिझनेसमॅन होता, आणि त्याला ना सगळे तऱ्हेचे वाईट काय म्हणतात त्याला, सवयी, ओके, सगळं
दारू पिणं, ते Addictions सगळं वगैरे सगळं सगळं, ऍडिक्शन वगैरे सगळ्या वाईट गोष्टी ते करायचे. ओके. आणि मोठे बिझनेसमॅन, म्हणजे कंपनी होती त्यांची स्वतःची अशी मोठी इंडस्ट्रियलिस्ट समोर. काहीच असं काहीतरी असं वाईट काहीतरी नाही त्यांच्याकडे, असं नाही. सगळेच सवयी होत्या. असं पण की त्यांचे घर सुद्धा आहे ना ते वास्तूप्रमाणे नव्हतं. अच्छा. फॅंगशुई मध्ये नव्हतं, सगळं उलटच होतं. वास्तूवाले म्हणणार ह्याचं काय हालत ह्याची, अशी परिस्थिती होती. पण त्याच्या आयुष्यात ना कधीही त्याला प्रॉब्लेम्स नाही आले, सिकनेस नाही आलं. का असं, म्हणजे असं कसं होऊ शकतं? तर ते काय करायचे, महिन्यातून एकदा डिसाइडेड होता 1 किंवा 2 दिवस की ह्या दिवशी माझ्या खिशात किंवा माझा तो टाइम आहे की तो दान करण्याचा, त्याला टायथिंग म्हणतो आपण. ओके. तो दानाचा दिवस ठरलेला. त्या दिवशी समजा म्हणजे कितीही अमाऊंट असला ना, आणि म्हणजे जाता जाता समजा एक कुठेतरी तुम्हाला त्याला एक कुठं तरी एक वृद्धाश्रम दिसलं किंवा एक ऑर्फनेज दिसलं, तर तिथं गेला आतमध्ये, खिशात किंवा बॅगेत जेवढा पैसे आहेत, चॅकवर कितीही अमाऊंट लिहिलेला असू दे, ब्लँक चेक, तिथं ठेवणार. किंवा कॅशची सुटकेस सुद्धा भरलेली असले तिथे ठेवणार. कुणालाही न भेटता ते बाहेर पडायचे. अच्छा. हे ठरवलेलं त्याने. दिस वॉज काइंड ऑफ थिंग व्हॉट यूज टू डू. म्हणजे किती रामबाण उपाय, म्हणजे पैशांचं सांगतोय ना, मग किती नलिफाय होतो त्या. 100च्या मोरच होणार. आपण एक एक्झाम्पल घेतोय. मरे पण आता जिवंत आहे की मला माहिती, पण तो वृद्ध झाला हे नक्की होतं. पण त्या वृद्धात तो एकदम फिट अँड फाईन होता. हे आम्हाला मास्टरने एक्झाम्पल दिलं होतं त्यावेळी. आता ते पैसे का असतात, पैसे का असतात, तुला काय समजू शकतो तू? यू से काय? कारण एक बेसिक, जसं तिथे ज्यांना त्याची गरज आहे, जेव्हा त्यांना ते पैसे मिळणार, त्यांच्या इच्छा, म्हणजे त्यांना ते जर खायचंय, नाही तर त्यांना कपडे नाहीत, कपडे घेतात, म्हणजे नीड्स, बेसिक नीड्स त्यांना मिळतात. मग त्यांना जे हवंय ते सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि तो कुठे ना कुठे आत्मा, जो आपण बोलतो ना, चांगला आत्मा जो असतो त्यांचा, तो थ्रू हे असं होतं. असं आहे की त्याच्यासाठी एक एक्झाम्पल देईन मी. आपले मोमेडियन्स जे आहेत, म्हणजे इस्लामिक बंधू जे आहेत, आमचे मुसलमान लोक आहेत, बकरी ईद करतात. बघितलं त्याचं मागचं ना, मागे एका ह्याच्यामध्ये गेलो होतो मी, कुठेतरी एक फेस्टिवल होतं, आणि तर एक मुसलमान माणूस तिथे होता, माझ्या ओळखीचा नव्हता. असंच बोलता बोलता ओळख झाली. आणि मग तो काहीतरी सांगत होता, कुठल्या ते आपल्या त्यांच्या मस्कटमध्ये काय आहे ते मोठं, त्याच्याविषयी सांगत होता. मी ऐकत होतो. मग काहीतरी टॉपिक आला आणि बकरी ईदचा काहीतरी आला. बकरी ईद ऍक्च्युली ते म्हणतायत की बकरी तुम्ही कुठली जाऊन कट करायला पाहिजे, घरात पोचलेली, घरात पाळलेली. ओके, समजलो. जी तुम्ही म्हणजे रेस करतात. आता ही लोक काय करतात, विकत घेतात, पैसे देतात, विकत घेतात आणि करतात. यू शुड फील दॅट डिटॅचमेंट. हे का करतात? अच्छा, ओके, समजलो. तुम्ही एका गोष्टीला रेस करतात, तो अटॅचमेंट होती, त्याला मारणं तुम्ही मारायला देणार का तुम्ही? नाही. मग तेव्हा ती डिटॅचमेंट, समजलो मी. डिटॅचमेंट प्रॅक्टिस आहे ती, त्याला अर्थ आहे. ओके. आमचे मॉन्क्स जे असतात ना, मॉन्क्स, एक ना काहीतरी ते रांगोळी कशी काढतात मोठी, त्याला भरपूर टाइम जातो, भरपूर मोठी रांगोळी काढणार, ती बारीक बारीक डिटेल्स त्याच्यावर कोरली गेली जातात, काहीतरी असं म्हणून. आणि दुसरा एक दिवस झाला त्याच्यानंतर ते काढून टाकतात. ते काय? डिटॅचमेंट. डिटॅचमेंट इज द ओनली अँड अल्टिमेट सत्य. ह्याच्या पलीकडे काहीही नाही. डिटॅचमेंट इज द अल्टिमेट सत्य. पण एक्झाम्पल खूप भारी होतं. सो त्यामुळे आता आम्ही काय करून घेतलंय, कारण आता काय माहितीये, आता आपल्या कुठलीही जर मॉडॅलिटी जी कंपाईल झाली आहे ना, त्याला त्या काळानुसार ते सोल्युशन होते. आता जे आपण म्हणतो की वास्तुशास्त्र किंवा हे जे सगळे आहेत ना, त्यामध्ये काय होतं की त्यांनी रिव्ह्यू नाही केलंय, ह्या कंडिशन मध्ये सूट आहे का ते. मी
आता नॉर्मल शर्ट घालून आलोय, गोव्याहून आलोय, तिथे थंडीची परिस्थिती काय आहे, हा. तिथे एक 22-23 आहे, हा, हा. इथे आहे 12. बरोबर. मग तेच कपडे इथे चालणार आहेत चालणार आहे का मला नाही. ते? नाही ना. बरोबर. सिच्युएशन बेस असायला पाहिजे सगळं. हम्म. ठीक आहे. आता काळांतरात भरपूर काही गोष्टी चेंज झालेल्या आहेत. हम्म, हम्म. आता आपली अटॅचमेंट सगळ्यात जास्त कोणाकडे आहे? Right. याच्या समोर भाव नाही, आई वडील नाही, कोणीच नाही. मग डिटॅचमेंट हम्म. कशी होणार? बरोबर. ते गेल्यावरती म्हणून ते द्या. प्रॅक्टिस करा, म्हणून ते फ्लो करा, हा. द्या. रामबाण उपाय. किती लोक फॉलो करणार आहे मला प्लीज माहित नाही. कमेंट मध्ये तुम्ही सांगा. आणि थँक्यू सो मच सर. मी खूप हा पॉडकास्ट जरा म्हणजे खूप एक्साइटमेंट मध्ये मी स्वतः पाहतोय एक ऑडियन्स व्ह्यूने, आणि खूप मला स्वतःला मजा आली. खूप चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहे याच्यामध्ये. तुम्ही जे उपाय सांगितले ते पण आपल्या प्रेक्षकांना उपयोगी पडतील. सो थँक्यू सो मच. मी तुमचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन Yes, करतो. please. म्हणजे कुणाला जर आकाशिक रिलेटेड, टेलिपॅथी कम्युनिकेशन, परत प्राणिक हिलिंगबद्दल जर काही प्रश्न असतील, तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि थँक्यू सो मच परत एकदा. थँक्यू. Thank you. धन्यवाद. तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.